तर रेकॉर्डिंग स्टार्ट. नमस्कार सर्वांना. फार्मा सोल्युशन चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. या या वर्षीचा 2025-26चा हा सुवर्ण काळ तुमचा सुरू झालाय. मी मागील बऱ्याच वर्षापासून 2018 पासून विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. तर संपर्कात असताना अनेक विद्यार्थ्यांना जे काही अडचणी आहेत, आपण ड्रग इन्स्पेक्टर आंदोलन किंवा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या विद्यार्थ्यांच्या सॉल्व्ह करण्यामध्ये नेहमी स्वतः पुढाकार घेऊन स्वतः रिस्क घेऊन अनेक गोष्टी साध्य केल्यात. अनेक गोष्टी त्या विद्यार्थ्यांना गरजेच्या होत्या त्या आपण आपल्या फेवरमध्ये केल्या. माझा संपर्क फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पासून तर खाली स्टेट फार्मसी काउन्सिल असो किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट, महाराष्ट्र स्टेट असो, ह्या प्रत्येक मंत्रालयामध्ये खूप चांगले संबंध झाले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत चांगले संबंध झाले. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी जी काय मदत लागेल त्या वेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या. त्यानंतर कारण आणि ह्या प्रवासामध्ये मी स्वतः एमपीएससी ची स्टडी करत होतो. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. सॉरी, मी मध्येच हे करतोय. माझं नाव ऋषिकेश सपकाळ. मी आता DMAR मध्ये डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च हे एक डिपार्टमेंट आहे शासनाचं. जसं तुमचं सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, तसं महाराष्ट्र शासनाचं MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या विद्यार्थ्यांना कॉलेजची प्रॅक्टिस व्हावी म्हणून MBBS कॉलेज प्लस हॉस्पिटल असं हे डिपार्टमेंट आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नाही. ठीक आहे. तर हे MBBS कॉलेजला आपलं जे काही DMAR ची सध्या 207 जागांची वॅकन्सी आली आहे. आपली ऑफिस त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुमचं जे काय तुम्ही जर सिलेक्शन झालं तर तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात. तर माझं टार्गेट एवढ्या वर्षापासून एकच होतं की आपल्या फार्मसी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं अजिबात म्हणजे काही माहिती नव्हती किंवा कॉलेज लेवलला पण अशा बाबतीमध्ये कुठेही चर्चा केली जात नव्हती. मग हे करावं की नाही किंवा प्रायव्हेट करावं काय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मग नंतर विद्यार्थ्यांना पासआउट झाल्यानंतर कळतात. तर माझा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना मुळापासून समजायला हवं. त्यामुळे आम्ही टेलिग्राम चॅनल वगैरे सुरू केले, युट्यूब चॅनल सुरू केले. आमचं पुस्तक होतं फार्मासिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. त्याच्यामुळे काही गोष्टी ऑथेंटिक द्यायच्या आणि आम्ही जे काही प्रयत्न केले ते सगळे जिन्युइन प्रयत्न केले. त्याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा न करता आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे पार पाडल्या. स्वतः ग्राउंडवर उतरलो, लोकांशी संपर्क केले, सगळ्यांशी कम्युनिकेशन करून शिस्तीत सर्व GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स जे आहे ते व्यवस्थित अभ्यास करून आपण बऱ्याच गोष्टी मार्गी लागतो. रजिस्ट्रेशनची महत्वाची अनुभव आहे ती रद्द केलेली आहे. त्यामुळे आता ड्रग इन्स्पेक्टरचं जे काही अपडेट आहे ते पण सांगतोय की ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम ही कधी होईल, जाहिरात कधी होईल वगैरे असे प्रश्न असतात. पण जाहिरात निघण्याच्या आधी काही प्रशासकीय प्रक्रिया असतात, काही सेवा ऑपरेशनीय रूल्स रेग्युलेशन असतात किंवा ती जाहिरात आता घेतली म्हणजे ती लगेच आता टाकली असं नाही. त्याचा आकृतीबंध, त्याचं आरक्षण नियमावली, त्याची पूर्ण ड्राफ्टिंग. तर 3 वेळा एमपीएससीच्या मंत्रालयामध्ये प्रस्ताव आला. तो 3 वेळा प्रस्ताव येऊन तो आता 1-2 दिवसात परत एकदा जाईल. आरक्षणाची त्रुटी होती म्हणून तो प्रस्ताव तिथे थांबलेला होता. तर तोही प्रस्ताव आता हे होईल आणि ह्या गोष्टी ह्या त्रुटी आधीच आलेल्या बऱ्या एक्झामच्या आधी. नाहीतर काय होतं आतापर्यंतचा इतिहास असा आहे की आरक्षण जे आहे आरक्षणाचं याच्यामुळं बऱ्याच कोर्टमध्ये केसेस पेंडिंग आणि 5-5, 6-6 वर्ष रिझल्ट त्यामुळं आपण अभ्यास करून एवढे वर्ष घासून काहीच फायदा नाही. लगेच जॉइनिंग पण होता येत नाही. सो तो एक विषय आहे. त्याच्यामुळं आत्ताच त्या ज्या काही परीक्षा आहेत, ह्या परीक्षांबद्दल आत्ताच त्याच्या काय त्रुटी वगैरे असतील, प्रश्न किंवा ज्या काही गोष्टी असतील, तर त्या आत्ताच क्लिअर झाल्या पाहिजे आणि ही परीक्षा तुमची सरळ सेवाच होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्याच्यामुळे राज्यसेवेत जाणार वगैरे काही लोक त्यासाठी प्रयत्न करत होते, काही लोक म्हणतात ते असं चाललंय तसं चाललंय वगैरे. तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा अनेक लोक प्रयत्न करतात, किंवा कुणीतरी सिनियर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगतं, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मी जे काही तुम्हाला सांगतो ह्याची मी याची डोळा मी प्रत्येक गोष्ट स्वतः त्याच्यात लक्ष घालून करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला खोटेपणा अजिबात त्यात तसं मी सांगणारच नाही. जी कुठली गोष्ट असेल ती खरी असेल तरच ती चॅनलवर टाकली जाते. आणि ते एक आहे. आणि दुसरं, कुठल्याही इररिलेव्हंट गोष्टी ज्या तुमच्या रिलेटेड नाही, त्या पण गोष्टी आपण कधी चॅनलला टाकत नाही, कारण तुम्ही डायव्हर्ट व्हाल. माझा उद्देश एकच आहे की आपल्या महाराष्ट्रातले राज्यातले फार्मासिस्ट शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे आले पाहिजे. आणि प्रत्येक जण आपल्यातलं फार्मसी, जसा ऍग्रीचा कॉस आहे तसा फार्मा कॉस निर्माण झाला पाहिजे. तो आपल्या मंत्रालयामध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण दिसलो पाहिजे. कारण आपली बऱ्याच अडचणी आहेत शासकीय, आता तुम्ही प्रशासनामध्ये जेव्हा याल त्यावेळेस त्या अडचणी पण दूर झाल्या पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपला नेहमी प्रयत्न सुरू असतो. ठीक आहे. तर आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. ठीक आहे. ही सांगायची पार्श्वभूमी यासाठी सांगतोय की तुम्हाला सत्य परिस्थिती आणि ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, की एखादी परीक्षा येण्यामागे किंवा एखादी गोष्ट कुठली पण शासनाची प्रक्रियाचा निर्णय आपल्या बाजूने घेण्यामागे किती मेहनत असते, किती प्रचंड कष्ट असतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे प्रत्येकाला. कारण उद्या चालून तुम्ही पण शासनामध्ये येणार आहात. ठीक आहे. सो मी हर्षल सर, मी दिसतोय तुम्हाला आणि माझा आवाज पण क्लिअर येतोय असं मी गृहीत धरून पुढे जाऊ का? Yes, कुणीतरी sir. Yes. हर्षल, येतोय ना आवाज? ओके. Yes, yes. आता जवळपास 190 लोक ऑनलाईन आहेत. ठीक आहे. तर आज जी काही जाहिरात आली DMAR ची, ती जाहिरात मी ओपन करतो. आणि तुम्ही पण ओपन करू शकता किंवा स्क्रीन शेअर मी करतोय. जस्ट हा, दिसतंय तुम्हाला सर्वांना? हर्षल सर, प्लीज मला रिप्लाय देत चला. सर स्क्रीन शेअर नाही होत आहे सर तुमची. नाही होते का? एकच मिनिट. नाही. आता नाही सर, नाही एकदा का? नाही होत. एकच मिनिट. आता दिसतंय? येस सर. येस येस येस. जस्ट अ मिनिट. जाहिरात दिसतीये तुम्हाला? येस सर. हा, PDF ओपन झाली बघा. हा, तर आता याच्यामध्ये आपली तारीख तर तुम्हाला माहितच आहे, शेवटची तारीख 9 जुलै आहे. ठीक आहे. आता हे जे डिपार्टमेंट आहे ZP आणि DHS पेक्षा चांगलं आहे का, किंवा तिथे करावं का? मला अनेक जणांनी, एक 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांनी पण बरेच कॉल केलेत मला की आम्ही अप्लाय करू का वगैरे वगैरे. माझं सजेशन असेल की तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त राजीनामा देऊ नका. राजीनामा न देता कार्यमुक्त होता येतं. ठीक आहे. तर जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी हे आहे की 10 वर्षांमध्ये DMAR चा प्लस पॉइंट हा आहे, सुप्रीम डिपार्टमेंट का आहे, इथं सगळे MBBS ची लोक असतात, HODs पण असतात. ते म्हणजे हुशार लोक असतात आणि चांगल्या लोकांशी संपर्क येतो. परत दुसरं असतं की खेडेगावामध्ये जॉब नाहीये, जॉब करायचं काम नाही, कारण हे जे हॉस्पिटल आहेत, कुठल्या हॉस्पिटलला तर तुमच्या बरेचसे मुलं वेगवेगळ्या भागातले आहेत.
पुण्यातलं जर विचार केला तर आपण ससून रुग्णालय आहे, ठीक आहे. ससून हॉस्पिटल त्याच्यानंतर औरंगाबादचं घाटी हॉस्पिटल किंवा आता आमचं बारामतीचं आहे जीएमसी. जिथे जिथं गव्हर्नमेंट मेडिकल एमबीबीएस कॉलेजेस आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, इकडचं जालना, आता नवीन कॉलेज आलेत बुलढाणा, नागपूर. तर ह्या वॅकन्सी कोणत्या कॉलेजसाठी? आता तर जाहिरात आली होती सर, मग आता ही परत जाहिरात कोणती आली? हा असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलाय. तर ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात नवीन कॉलेजेस जे आहेत, ठीक आहे, त्या नवीन कॉलेजेस जे आहेत जालना, बुलढाणा किंवा अंबरनाथचं कॉलेज असेल, तर अशा ठिकाणी आता की कॉलेजेस एक एक वर्षापासून सुरू झालेत, पण आता त्या हॉस्पिटलच्या काही बिल्डिंग बनलेल्या नव्हत्या, त्या आता बिल्डिंग पूर्णत्वास आल्या आहेत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ना. किंवा नाहीतर त्याच्या आधी काय होतं की कॉलेज सुरू झाले होते एमबीबीएसचे, पण त्याला अटॅचमध्ये सिव्हिल हॉस्पिटल होते. म्हणजे त्या एमबीबीएसच्या मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. आता स्वतःचे हॉस्पिटल बऱ्यापैकी बिल्डिंग कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे ह्या जागा तिथे भरल्या जाणार आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी परत हा जो 2024ला जी जाहिरात आली होती 23-24ची, ती जाहिरात ही 22ची मंजुरी होती त्या जाहिरातीची. त्यानंतर ती जाहिरात आली. पण आता काय झालंय की ही जी जाहिरात आहे, ह्या जाहिरातीचं ही जाहिरातीची मंजुरी 22ची असल्यामुळं त्यावेळेस बऱ्याच कॉलेजेसने पण त्यांच्या ज्या काही व्हॅकंट सीट आहेत म्हणजे ह्यांचा ससून हॉस्पिटल आहे समजा, तर ससून हॉस्पिटलने त्यांच्या जे काही मंजुरी होते, जागांची मंजुरी होती, ती जागांची मंजुरी पाठवलीच नाही. त्याच्यामुळं जागा त्या मंजुरीसाठी पाठवल्याच नाही. त्यामुळे बऱ्याच हॉस्पिटलला त्या जागा भरल्याच गेल्या नाहीत ससूनला. आमच्या वेळेस ससूनला जागाच नव्हती पुण्यामध्ये. सगळ्यांना पुणे पाहिजे होतं, पण तिथे जागाच नव्हत्या. ते त्यामुळं. तर आता यावेळी पुणे ससूनला पण जागा रिक्त होतील आणि जे काही नवीन हॉस्पिटल्स आहेत जालन्याचे असतील किंवा हे जे काय तुम्हाला नवीन नवीन हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला तिथे जॉब करायला संधी मिळेल. आणि हे हॉस्पिटल जे आहेत ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तुमच्या भागातले वगैरे पण हॉस्पिटल्स जॉईन करू शकता. ठीक आहे. आता याचे ड्युटी हवर्स कसे असतात? 8 तासाचा ड्युटी हवर्स असतो. मग तो 3 शिफ्टमध्ये असतो. आठवड्यातनं 1 दिवस नाईट असते फक्त. जर तुम्हाला डिस्पेन्सिंगला असले तर. जर तुम्ही स्टोअरला असले तर 10 ते 5 जॉब असतो. तर ते 10 ते 5 जो जॉब असतो तो पण म्हणजे तुम्ही स्टोअरला ते करू शकता किंवा डिस्पेन्सिंगला तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे. स्टोअरमध्ये प्रशासकीय प्रक्रिया असतात की एखादं औषध आपल्या औषधात संपले किंवा औषध मागवायचे, तर त्याच्या ज्या काही टिप्पणी पुटअप करावं लागते, त्याचे प्रस्ताव, टेंडर काढावं लागतं, कोटेशन काढावं लागतं, त्याच्या मंजुरी घ्यावं लागतात. त्यानंतर मग ती औषध खरेदीची प्रक्रिया L1, L2, L3 अशा प्रमाणात त्या खरेदी केल्या जातात. तर ही खरेदी प्रोसिजर. त्याच्यामध्ये आपल्याला स्टोरेज कंडिशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी ते मेंटेन करावं लागतात. रेकॉर्ड किपिंग करावं लागतं स्टोअरला. आणि डिस्पेन्सिंगला काय फक्त डिस्पेन्सिंग करणे, औषध वाटप, रुग्णांना औषध वाटप. आणि नवीन हॉस्पिटलला जास्तीत जास्त 400-500चा लोड आहे. आणि जुने हॉस्पिटल जे आहेत तिथं फक्त जास्त येतात. ससूनला 2-3 हजारची डेली ओपीडी, त्यामुळे तिथं लोड जास्त असतो ससून किंवा मुंबई सारख्या ठिकाणी. तर आता हाच जो कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्या शहरांची ती संपत चालली आहे. त्यामुळे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिवाइड होत चाललंय सगळं. तर ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पदनिर्मिती होते, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती व्हायला लागली. ठीक आहे. तर आता ही जी जाहिरात आहे, तुम्ही जाहिरात दिसते तुम्हाला? हा. 9 तारखेला शेवटची तारीख आहे. बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर आम्हाला आमचं रजिस्ट्रेशन नाहीये, मग आम्ही करू शकतो का? 100% अप्लाय तुम्ही करू शकता. ठीक आहे. झालं. पहिला प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी फक्त त्याच्यामध्ये लिहिले आहे की आम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट पाहिजे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुम्ही रजिस्टर्ड पाहिजे. त्यामुळं घाई गडबड तर कराच, पण रजिस्ट्रेशन जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही करायलाच पाहिजे. नाहीतर काय होतं परत मग डिपार्टमेंट मागच्या वेळेस 2-3 केसेस झाल्या, रजिस्ट्रेशन नव्हतं, त्यांना बाहेर टाकलं गेलं डिपार्टमेंट, आपण काही माहिती नव्हतं. परत एक ईडब्ल्यूएसचा एक विषय असतो आरक्षणाच्या संदर्भामध्ये. आता ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट हे या वर्षीचं एक्सपायर झालेलं आहे का ते पहिले आधी चेक करा. ठीक आहे. तुमचं सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, की ज्या ज्या कास्टच्या विद्यार्थ्यांना एक्सपायरी आहे, जे
म्हणजे लॉंग टर्म व्हॅलिडिटी नाहीये, त्यांनी एकदा कास्ट सर्टिफिकेट तुमचं चेक करून घ्या की तुमची कास्ट सर्टिफिकेट किती दिवसापर्यंत व्हॅलिड आहे. शक्यतोवर 31 मार्च पर्यंत ते व्हॅलिडिटी असते ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी ची. एकदा तुम्ही चेक करून घ्या मित्र. तुमच्या तुमच्या फाईल ओपन करा आणि त्या फाईलमध्ये तुम्ही चेक करा. ते नसेल तर पटकन उद्याच सोमवारपासून त्याच्या कामाला लागा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढा. आणि बऱ्याच जणांचं नॉन क्रिमिलियर सुद्धा एक्सपायर झालेलं आहे. ठीक आहे. तर ते नॉन क्रिमिलियर तुमचं एक्सपायर झालेलं आहे प्रत्येकाचं, हे लक्षात घ्या. ते एकदा चेक करा एक्सपायर झाले का. ते नॉन क्रिमिलियर पण काढा. प्रत्येकाला नॉन क्रिमिलियरची गरज आहे. कास्टच्या विद्यार्थ्यांना, ओपनच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही. ईडब्ल्यूएस ला सुद्धा नॉन क्रिमिलियरची गरज नाही, कारण ते ऑलरेडी इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये येतात. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला वगैरे लागतो. ठीक आहे. सो ते पटकन करा. लवकरात लवकर ही डॉक्युमेंट काढून घ्या. डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, ते लॉंग टाइम असतं. त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी पाहिजे. नंतर 10वी पासन दोन्ही, 10वीचे दोन्ही सर्टिफिकेट, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचे पण दोन्ही, डिप्लोमा फर्स्ट इयर, सेकंड इयर, फर्स्ट टू फायनल इयरची सगळी मार्कशीट वगैरे सगळं रेडी ठेवा. डिग्री प्रोव्हिजनल, कन्व्होकेशन नसेल तुमच्याकडं कन्व्होकेशन सर्टिफिकेट, तर आता अप्लाय करा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती किंवा कॉलेजला विचारा. युनिव्हर्सिटीला कन्व्होकेशन प्रोव्हिजनल असतं बऱ्याच लोकांकडे. कन्व्होकेशन पण काढून घ्या, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काम येईल. हा, ठीक आहे. आता ही प्रक्रिया तुम्हाला फक्त 9 तारखेपर्यंतच करतील. 9 तारखेच्या नंतर तुम्ही काही कराल तर मग परत अडचणी आल्यास तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागेल, हे लक्षात ठेवा. हा, आणि तुम्ही बाहेरच्या राज्यातले रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहात तर तुम्ही आत्ताच रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात करण्याची प्रोसेस सुरू करा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता, पण आता तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्यामुळे डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पण विद्यार्थी फॉर्म भरू शकता. एम फॉर्मचे पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर ह्याला कुठलाही एक्सपिरियन्स नाही आणि ही कदाचित शेवटची जाहिरात असू शकते, कारण मी संघटनेमध्ये कार्यकारिणी सदस्य आहे. मला माहिती आहे, मी स्वतः सेवा प्रवेश नियम पुटअप करायला घेतलाय. ह्या हे सेवा प्रवेश नियम बदलणार आहेत. डिप्लोमाला एक्सपिरियन्स क्रायटेरिया 2 वर्षाचा फिक्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे 99% आहेच, येणारच इथून पुढच्या प्रत्येक जाहिरातीला. कायचं कारण आहे, ठीक आहे. डिग्रीला नसेल शक्यतो. याचं कारण आहे, महानगरपालिकेनेच काहीतरी थोडंसं त्यांनी चुकीचं केलेलं दिसते, त्यामुळे आपण मागणी केलेली बरी. कारण याचं कारण असे की तुम्हाला शासनामध्ये आल्याच्या नंतर आपल्यापेक्षा इतर लोकांचे पगार का जास्त आहे, कारण त्यांचे सेवा प्रवेश नियम हे डिग्री लेवलचे, आपले सेवा प्रवेश नियम हे 10वी आणि 12वी बेसचे. त्याच्यामुळे आपल्याला कमी लेखलं जातं. तर याच्यावरती सोल्युशन एकच आहे, सेवा प्रवेश नियम बदलणे. सेवा प्रवेश नियम बदलले की S14, S13 जी काय पे स्केल पाहिजे ती पे स्केल आपल्या पदरात पाडून घेणे, एक मार्ग आहे. आणि तो शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. आपल्या आमदारांना, खासदारांना भेटून वगैरे करावा लागतं, तेव्हा तुमचा पगार 60-70 हजारापर्यंत जाईल. तर त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत शासनात आल्याच्या नंतर, म्हणून ते सेवा प्रवेश नियम बदलत आहेत, म्हणून एक्सपिरियन्सच्या अटी येत आहेत. त्यामुळे ते आता यूज टू ठेवा. मी 2022-23 पासून सांगतोय विद्यार्थ्यांना की मेडिकलचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्या. ठीक आहे. तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या जाहिरातींना तो लागू असेल, आणि ही शेवटची जाहिरात असेल की ज्याला एक्सपिरियन्स क्रायटेरिया नाहीये. बाकी इथून पुढच्या सगळ्या जाहिरातींना एक्सपिरियन्स क्रायटेरिया येण्याची शक्यता आहे. म्हणून कुठल्या तरी मेडिकल स्टोअरला तुम्ही ते तुमचं रजिस्ट्रेशन अटॅच करा. ठीक आहे. आणि तिथं 2 तास, 3 तास, 4 तास तुम्ही काम करा. 100% तुम्हाला नॉलेज मिळेल. कारण हा जो पेपर असतो DMERचा, मागचा जर पेपर तुम्ही बघितला तर मागचा पेपर हा पूर्ण अप्लाइड पेपर होता. तुम्हाला सांगतो, मी काय फार हुशार नाही. ठीक आहे. म्हणजे मला काय फार जास्त येतं किंवा मी काय जीपॅट टॉपर किंवा टॉपर वगैरे असलं, याला काहीही गरज नाही. ठीक आहे. तुमचा अभ्यास नसला तरी पण तुम्हाला महिनाभरात करायचे. आता तुम्हाला कोणी सांगितलं ना आहे का नाही माहिती नाही, पण मी डिपार्टमेंटला असल्यामुळे मला त्याची थोडीशी माहिती आहे. एक्झामची तारीख 18 ऑगस्टच्या दरम्यान येणार आहे. 18 ऑगस्ट दरम्यान तुमची परीक्षा होईल मित्रांनो. त्याच्यामुळे तुमच्या हातात किती दिवस आहेत बघा. आजची तारीख 21. ठीक आहे. तर 30-40 दिवस तुमच्या हातात आहेत. ठीक आहे. शेवटचे 15 दिवस तर रिव्हिजनला द्यायचे असतात. त्यामुळं 30 दिवसाची स्ट्रॅटेजी तुमची बनली पाहिजे.
तो त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही काम करायचंय आणि ती स्ट्रॅटेजी कशी असावी इथून पुढं ते सांगतोय. मी जॉब एक्झाम दिली 2024 साली, तर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतोय. आणि आपण स्वतः यशस्वी झालो तर सांगायला खूप कॉन्फिडेंट वाटतं, पॉझिटिव्ह पण असतं थोडंसं. तर ही परीक्षा देताना मला मी एमपीएससीची तयारी करत होतो आधी. त्यामुळं मी काय झालं की रिझनिंग, मॅथ जे आहे किंवा मराठी, इंग्लिश मी ते थोडं थोडं केलेलं होतं. म्हणजे असं फार काही केलेलं होतं असं नाही. ठीक आहे. आणि मी काय कुठली मेन्स वगैरे काय माझ्या काही राज्यसेवा वगैरे काही निघल्या नाही. क्लिअरली सांगतो, माझ्या काही कुठल्याच परीक्षा निघल्या नाही. फक्त एक PSIची कुठली तरी निघली होती, ते पण ते काय नव्हतं. त्यामुळं स्पर्धा परीक्षेत पास होणं फार म्हणजे कठीण नाही, कठीण पण आहे आणि कठीण नाही पण. ज्यानं व्यवस्थित अभ्यास केला त्याला सोपं आहे. ज्याला व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यांच्यासाठी परीक्षा निघणं अवघड नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फार हुशार असले पाहिजे किंवा फार टॉपर असले पाहिजे याची पण आवश्यकता नाहीये. म्हणून तुम्ही स्मार्ट स्टडी, मग मी काय केलं की माझ्या 4-5 वर्षाच्या अभ्यासाच्या अनुभवातून मी स्मार्ट स्टडी केला. स्मार्ट स्टडी म्हणजे काय, की आपल्याला आहे ना सिलेबसमध्ये जेवढे दिलेले पॉइंट आहेत तेवढे फक्त पॉइंट टू पॉइंट कव्हर करायचे. ठीक आहे. सगळ्यात पहिला टास्क तुमचा तो असणार आहे. ठीक आहे. आता एक मिनिट, स्क्रीन शेअरिंग मध्ये सिलेबस दिलेला आहे बघा. हा सिलेबस आहे. हा 2023 च्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधला सिलेबस आहे आणि या सिलेबस मध्ये कुठलाही बदल होणार नाही. ठीक आहे. त्यामुळं आपला सिलेबस जो आहे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये पण PDF जर नसेल दिसत तर ओपन करू शकता. ठीक आहे. तर हे बघा, तुम्हाला मी पहिले नॉन टेक्निकल वर बोलतो, नंतर टेक्निकल वरती बोलतो. चालेल ना तुम्हाला नॉन टेक्निकल वरती? येस सर, येस. ओके. हा, तर पहिला सेक्शन आहे इंग्लिश. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ग्रामर दिलेलं आहे तुम्हाला. हे जेवढे शब्द दिलेले आहेत ना यातले सिनॉनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, नंतर याच्यामध्ये परत ऍड करा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस, ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. नंतर खाली व्होकॅब्युलरी दिलेली बघा, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन. तर तुम्ही बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक आहे ते ओपन करायचं, त्यातलं फक्त व्होकॅब्युलरी डेली करायची. डेली व्होकॅब्युलरी करायची. सकाळी तुम्ही लायब्ररीत गेले की पहिले शब्द पाठ करायचे. सिनोनिम, अँटोनिम कंटिन्यू वाचायचं राहायचं. दररोज 20-25 ते वाचतच राहायचं दररोज. आणि दिवसातनं तुमचं ते जे व्होकॅब्युलरी सेक्शन आहे तो तुम्ही 3 वेळेस तरी घेतलाच पाहिजे. ठीक आहे. सो तो 3 वेळेस तुम्ही घेतलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही रीड केलेच पाहिजे. जे तुम्ही सकाळी वाचलाय ते दिवसात 3 वेळा वाचायचं. आयडियम, फ्रेजेस पण आहेत, सिनोनिम, अँटोनिम आणि स्पेलिंग आणि पंक्च्युएशन. आता स्पेलिंग वगैरे साठी ना तुम्ही थोडंसं न्यूजपेपर वगैरे पण यूज टू करा. म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर फुल टाइम जर तुम्ही स्टडी करत असाल तर थोडासा इंडियन एक्सप्रेस वगैरे जे आहे ना तो न्यूजपेपर तुम्ही त्यातला घ्यायचा न्यूजपेपर. आणि न्यूजपेपर मधले फक्त एकच आर्टिकल वाचायचं कुठलं पण. म्हणजे ह्याचं एडिटोरियल आर्टिकल असतं, एडिटोरियलचं पेज काढायचं त्यातलं आणि त्यातलं फक्त एक आर्टिकल काढायचं आणि त्यातलं काय करायचं, शब्दाला अंडरलाईन करायचं आणि ते शब्द अंडरलाईन करायचे आणि ते त्याचं व्होकॅब्युलरी बघायची की त्याच्या शब्दाचा अर्थ काय, सिनोनिम काय, अँटोनिम काय. हे फक्त तुम्ही किती वेळ करायचे, फक्त 25 मिनिट. पेपर वाचण्यात जास्त वेळ घालायचा नाही. फक्त कशासाठी की आपल्याला इंग्लिश लँग्वेज वाचण्यास रीडिंग आणि अनालिसिस झालं पाहिजे. ठीक आहे. इंग्लिश, कारण काय होतं, प्रश्न तुमचे इंग्लिशमध्ये येणार आहेत मित्रांनो. तुमचे प्रश्न जर इंग्लिशमध्ये येणार असेल तर ते प्रश्न बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेंडच होत नाही. म्हणजे काय होतं, अनालिसिसच होत नाही त्या प्रश्नाचं. त्याच्यामुळे आपल्याला
कारण आपण बऱ्याच दिवस झाले काय होतं की इंग्लिश वाचण्याची सवयच नसते. टेक्निकल अभ्यास वाचणं वेगळं, पण ऍक्च्युअल जे जनरल इंग्लिश आहे ते वाचणं वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही 25 मिनिटं त्या न्यूजपेपरवरती दिलेच पाहिजे. ते दररोज थोडंसं 25-25 मिनिटं वाचा, किंवा एक आर्टिकल थोडंसं दररोज डोळ्या खोलून तरी ते गेलंच पाहिजे. त्यात काही आयडिया फ्रेज आहे का, अँटोनिम सिनोनिम एखादा शब्द तुम्हाला आढळत असेल तर तो लगेच तुम्ही मोबाईल ठेवायचा बाजूला, मोबाईलचा वापर चांगलाच करायचा. ह्या दिवसांमध्ये, ह्या 30-40 दिवसांमध्ये तुमचं सोशल मीडिया पूर्ण बंद पाहिजे. म्हणजे तुमचं व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा सगळं बंद, फक्त टेलिग्राम चालू. टेलिग्राम वरती फक्त ग्रुपवरती काय अपडेट येतात, कोण काय नाही, तेवढंच फक्त बघण्यासाठी टेलिग्राम युज करायचा. आणि काही पीडीएफ वगैरे असेल किंवा तुमचा क्लास वगैरे असेल तर तेवढंच फक्त काम करायचं त्याच्यावर. ठीक आहे. आता हे झालं व्होकॅब्युलरीवरचं. नंतर फिलिंग द मार्क्स इन द सेंटेन्स असतं. ऍम, इज, आर, वॉज, देअर याच्यावरती जे आहे ते पण तुम्ही व्यवस्थित बघा की कुठलं काय, कुठं कोणतं काय वापरायचं. ऑन, अपॉन, ऍम, इज, आर, ठीक आहे, हे तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर ते तुम्हाला लगेच येईल की कुठला शब्द, कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे. ते वाक्य दिलेलं असतं. मग ते आपल्याला, आपण काय करतो, फार ग्रामॅटिकली विचार करतो. ठीक आहे. इंग्लिश सोडवत असताना जो जास्त ग्रामॅटिकलचा यूज करेल त्याचे 2-4 तरी प्रश्न चुकतातच. कारण काय होतं की एकतर तुम्हाला परफेक्ट सूत्र माहित नसतात. परफेक्ट सूत्र माहित असेल तर मग चुकणार नाही. पण तुम्ही जनरल इंग्लिश काय असते आणि खरोखर वाक्य काय असलं पाहिजे, ते वाक्य जर तुम्ही टिक केलं तर तुमचं अँसर फिक्स बरोबर येणार. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं ते पण सांगणार आहे मी. ते नंतर सांगतो. मराठी झाल्यानंतर मराठीचं पण सेम, प्रत्येक पॉइंट वाईज जा. पॉइंट वाईज मोरा वाळिंबे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा. वरचं पुस्तक बाळासाहेब शिंदे आणि खालचं जे मराठीचं आहे ते मोरा वाळिंबे किंवा बाळासाहेब शिंदे. बाळासाहेब शिंदेचं पण इंग्लिश आहे. शक्यतो बाळासाहेब शिंदे, सॉरी, बाळासाहेब शिंदेचं इंग्लिश आणि बाळासाहेब शिंदेचं मराठी पण आहे आणि मोरा वाळंबेचं पण मराठी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी मोरा वाळंबे वाचा. आणि मोरा वाळंबेमध्ये जर एखाद्या टॉपिक मध्ये एखादं एक्स्ट्रा काही जर नवीन ऍड केलेलं असेल तर बाळासाहेब शिंदेमध्ये ते ऍड करा. ठीक आहे. मग बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे असं दोन्ही पण तुम्ही करू शकता. बाळासाहेब शिंदेमध्ये खूप छान सुंदर पद्धतीने त्यांनी मराठीचं ग्रामर एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. बाळासाहेब शिंदेचे युट्यूबला व्हिडिओ पण आहेत. ठीक आहे. तुम्ही एखादा टॉपिक टाकला ना, तो टॉपिक वरती डायरेक्ट व्हिडिओ येतात, त्याच्या ट्रिक पण येतात, सगळे येतात. त्यामुळे मराठी हा विषय तुमचा किती दिवसाचा आहे सांगू. जे नवीन असतील त्यांच्यासाठी हा विषय फक्त 5 दिवसाचा, 5 दिवसाचा. आणि जे जुने असतील त्यांच्यासाठी फक्त 2 ते 3 दिवसाचा विषय. ठीक आहे. ज्यांनी आधी केलेले त्यांनी फक्त 2 ते 3 दिवस याला द्यायचे. आणि मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 15 पैकी 15 तुम्हाला मार्क मिळवायचे. ठीक आहे. 15 पैकी 15 मार्क तुम्हाला 100% मिळवायचे. आता याला टायमिंग वगैरे असणार आहे, ते पॅटर्न पण आपण सांगतो तुम्हाला नंतर. आता राहिला विषय जीके. जीके याच्यात जे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आहे ते पण बघून घ्या, मराठी मधलं, ग्रामर मधलं. ह्याच्यातले मराठीचे व्होकॅब्युलरीवरती पण बरेच प्रश्न येतात, ग्रामरवरती पण बरेच येतात, क्रियापद वगैरे सगळे येतात. ठीक आहे. त्यानंतर जनरल नॉलेज काय करायचं. आता हे इतकं मोठं आहे, तुम्ही वाचणार आहे का, तुमच्याकडून होऊच शकत नाही. जर तुम्ही नवीन असाल तर. जुने असाल तर त्यांनी पण याच्यामध्ये जास्त डोकं लावू नका. याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचे, करंट अफेअर्स. ते पण करंट अफेअर्स काय होतंय की आपण नुसतं ते वाचतच सुटतोय. करंट अफेअर्स आरोग्याच्या रिलेटेड वाचा थोडस. परत काही पुस्तकं, साहित्य, पुरस्कार, असे जे काही गोष्टी आहेत त्या मेनच गोष्टी त्यातल्या बघा. आणि किंवा कल्चर वगैरे असेल, कुठले डान्स फॉर्म असतील ते पण बघा. आणि इंडिया हिस्ट्री आणि सिव्हिक्स ह्याच्यामध्ये ना पहिले जे 3 म्हणजे कलम आहेत, पहिले जे कलम आहेत पॉलिटिकल सायन्सचे, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे कोणतं कलम कोणत्यासाठी आणि कोणतं म्हणजे राष्ट्रपती. आता रिसेंटली काय झालं, मुख्यमंत्री 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 कोणत्या आर्टिकल नुसार शपथ घेतो, राज्यपाल कोणत्या आर्टिकल नुसार शपथ घेतो, त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेमध्ये आपण जे इलेक्शन होतं ते किती आहे, राष्ट्रपती किती आहेत, पंतप्रधान किती आहेत, ते कोणत्या याच्यानुसार शपथ घेतात, किंवा त्यांचे आर्टिकल कुठले आहेत. आणि मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्यांचे आर्टिकल्स पूर्ण कम्प्लीटपणे व्यवस्थित वाचा.
ठीक आहे. हे सगळं पाठच करायचं. मूलभूत कर्तव्य कलमानुसार काय कशात काय दिले आहे, मूलभूत हक्क कशात काय काय कशानुसार काय दिलेले आहे, हे सगळं वाचा. नंतर ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्या पण एकदा डोळ्याखालनं घाला. आणि हे काय नाही, तुम्हाला फक्त 4 ते 5 वेळेस वाचा, जास्त त्याच्यात जास्त लक्ष देऊ नका. झालं एवढंच. नंतर जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. भस्के सरांचं पुस्तक आहे. त्यांचं नाव सचिन आहे का काय मला आता आठवण. भस्के सरांचं जनरल सायन्सचं पुस्तक आहे ते. हर्षल सर, मी जे बोलतोय ते ऐकू येत आहे ना सगळ्यांना? येस सर, ऑल क्लिअर. हा, थोडं काय झालंय, मी कंटिन्यू स्वतःच बोलतोय. नाही सर, आवाज येत आहे पूर्ण क्लिअर. मध्ये यूज न करत जा. हा, बस्के सरांचं जे जनरल सायन्स पुस्तक आहे त्यातला हेल्थ अँड डिसीज टॉपिक आणि त्याच्यामधले झूलॉजीचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट चार्ट दिलेले आहेत त्या काय. ठीक आहे, चार्ट वाचा ते फक्त जस्ट वाचा ते. ठीक आहे, त्यामध्ये की फिजिक्स पण वाचा, केमिस्ट्री पण वाचा. ठीक आहे. तर आपल्या हेल्थ रिलेटेड जे जे टॉपिक आहेत ते तुम्ही त्यातले करायचे. नंतर एक माझा विचार चाललाय की डीएमआर ची पण बॅच सुरू करावी. डीएमआर आणि महानगरपालिका, जर ते वर्कआउट झालं तर त्याची बॅच 1-2-4 दिवसामध्ये आपण लॉन्च करू. तर त्यावेळेस पण तुम्हाला अजून त्याच्यामध्ये डिटेल्स अजून मिळून जातील. तर त्यामध्ये 3-4 शिक्षक, प्रत्येक विषयाला एक शिक्षक आपण ठेवणार आहोत आणि नॉन टेक्निकलचा पार्ट सुद्धा त्यात घेणार आहोत. एका पुण्यातल्या चांगला क्लास ची जी काय टीम आहे ती पण आपल्याला जॉईन होणार आहे. आपल्या ऍप येतं 1-2-4 दिवसामध्ये. त्या ऍपमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे सर्व देणार आहे आणि डीआयचा पण क्लास आपण सुरू करतोय. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवा. आता हे आर्टिकल कशातनं करायचे किंवा काय वगैरे, तुमच्याकडं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल तर ते बघा, किंवा मग आपलं हे असेल बघा, तात्याचा ठोकळा असेल, प्रत्येकाकडे तात्याचा ठोकळा असतो, त्यातलं तुम्ही ते कलम वगैरे करू शकता. ठीक आहे, थोडं थोडंच करा, जास्त त्याच्यात वेळ घालवायचा नाही. दिवसातला फक्त जीकेला अर्धा तास द्यायचा, खूप झाला, अर्धा-पाऊण तास. हा, नंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, त्याच्या नोट्स आणि ते सगळं मी ग्रुपला टाकेल. डोंट वरी. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड नॉलेज म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज वगैरे असतं, ते पण तुम्हाला कुठे मिळालं तर बेसिक तर चांगलंच आहे, नसेल तर मी पण त्याचा शोध घेऊन तुम्हाला टाकेल. ठीक आहे, आता हा झाला पूर्ण ह्याचा सिलेबस. आता राहिलं फक्त रिझनिंग. आता रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. रिझनिंगचे जे काही म्हणजे बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत, पजल असतील वगैरे, दिशा, डायरेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी असतील, त्या सर्व त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तो प्रत्येक प्रश्न तुमचा करेक्ट आलाच पाहिजे. रिझनिंग आउट ऑफ गेलंच पाहिजे. कारण सांगतो मी तुम्हाला, नॉन टेक्निकलचं पहिले काय घेतलं, सगळे मुलं फार्मसीचे आपले ते फार्माच करत बसतात आणि त्या फार्माच्या पुस्तकं चाळत बसतात. ते फाटत आले तरी त्याच्यावरती रिझल्टच येईना. बरोबर आहे का? येस सर, येस, करेक्ट. म्हणजे इतर लोक पण बोलू शकतात. तुम्ही आपण कम्युनिकेशन म्हणजे चर्चात्मक सेशन थोडासा घेतोय आपण, त्यामुळे तुम्ही पण तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर ते पण म्हणजे मध्ये मध्ये बोलत जा. ठीक आहे, तर फार्मावरती किती करणार करून करून, आणि फार्मामध्ये सगळ्यांचा अभ्यास, सर्वांचा अभ्यास असतो. तर फार्मामध्ये 40 पैकी 35 मार्क जर मिळवण्याची ताकद असेल तर मिळवायचे 100%. नंतर दुसरं, नॉन टेक्निकल मध्ये 55+ मार्क आले पाहिजे. म्हणजे प्रश्न 60 पैकी 55+ प्रश्न आले पाहिजे आणि 40 पैकी 35 प्रश्न आले पाहिजे. म्हणजे 60 प्रश्न जे असतील ते नॉन टेक्निकलचे आहेत, तर ते 60 पैकी 55+ प्रश्न आले पाहिजे. म्हणजे तुमचा 80% स्कोर आला पाहिजे. दोन्ही मिळून 80% स्कोर आला पाहिजे. म्हणजे 80%चं टार्गेट ठेवायचं, म्हणजे 75 पर्यंत आपण येतो. 75 वरती बघा, तुम्ही मागचे कट ऑफ जर बघितले कोणत्या पण परीक्षेचे 75% लागलेले आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही असं करायचं आहे. आणि मॅथमॅटिक्सचे कोणतेही 4 टॉपिक सिलेक्ट करा जे रिपीटेड त्याच्यावरती प्रश्न आले, 4 ते 5 टॉपिक, तेच परफेक्ट करा. जास्त डोकं लावायचं नाही, हा पटपसारा करायचा नाही, अजिबात नाही म्हणजे नाही. ठीक आहे, हा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आता TCS चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे डीएमआर ने घेतलेले पेपर्स आहे ते मी ग्रुपला टाकलेले. वेबसाईट आहे फार्मा सोल्युशन इंडिया नावाची आपली. वेबसाईट वरती डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्ही गेले तर पूर्ण पेपर्स तुम्हाला डाउनलोड होतील. आणि TCS चे वेगवेगळ्या परीक्षा, मग समाजसेवक अधीक्षक असेल किंवा म्हाडाचे पेपर असतील,
कुठले अंगणवाडी सेविकाचे घेतलेले असतील तर ते सगळे पेपर घ्यायचे राजांनो इथून पुढं. आणि दररोज किती तास प्रश्न सोडवणार तुम्ही? दररोज 3 तास तुम्ही प्रश्न सोडवणार आहात. 3 तास प्रश्न सोडवायचे. म्हणजे कसे सोडवायचे? आता प्रश्न कसे सोडवायचे? कोणते टॉपिक सोडवायचे? मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके पण बघायचं. ठीक आहे. हे जे आहेत दररोज दररोज तुमचे 100 प्रश्न एका विषयाचे सोडून झाले पाहिजे. 50 ते 100 प्रश्न. आणि मराठीचं नुसतं पाठच करत चालायचं सगळं. कोणता प्रश्न काय, कशावर आलाय, काय नाही, त्याचे 3 ऑप्शन काय आहेत ते पण बघायचे. आता प्रश्न सोडवताना आपण उत्तर बघणार आहे, पण ते 3 ऑप्शन का नाहीत हा पण विचार करायचा आहे. आणि त्या प्रश्नाच्या रिलेटेड जो टॉपिक असेल, समजा तुम्ही मराठी घेतलं वाचायला, क्रियापदावर प्रश्न आहे, लगेच क्रियापदाचं पुस्तक टॉपिक ओपन करायचं. पहिले ज्यांनी काहीच वाचलेलं नाही त्यांनी पहिले ते टॉपिक वाचून घ्या क्रियापदाचा व्यवस्थित पूर्ण 2 ते 3 वेळेस तो टॉपिक वाचा. आणि नंतर त्याच्या मागचे प्रश्न सोडा बाळासाहेब शिंदे मधलेच. आणि ते प्रश्न झाल्यानंतर परत मग तुमचे TCS चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ना, तो एक सोडवा. म्हणजे काय होईल, तो सोडवला घेतल्यानंतर करंट मध्ये तुम्हाला त्यांची कन्सेप्ट त्यात कळते नाही. यात जर चुकली तर समजायचं की आपलं थोडंसं काहीतरी हुकलंय, मग ते परत तिथं जाऊन क्लिअर करायचं. आणि तिथं काही तुम्हाला एखादा पॉईंट एक्स्ट्रा वाटला तर लगेच तिथे घेऊन जावा. आणि ते TCS प्रिव्हियस इयरचं जे क्वेश्चन पेपरचं बुक वगैरे असेल किंवा जे मी प्रश्न पाठवलेले ते म्हणजे भगवद्गीताच करायचं. त्याच्यावरती नुसतं लिहित राहायचं, काय एक्स्ट्रा पॉईंट वगैरे सगळं लिहायचं त्याच्यात. त्यामुळं शेवटी जे रिव्हिजन तुमचे होणार आहे 15 दिवसामध्ये ते नंतर चाळायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर असं सेम प्रत्येक याचं करायचं. बुद्धिमत्ताच्या त्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत ना, त्या टॉपिकचं काय करायचं, सचिन ढवळे सरांचं कोर्स आहे किंवा त्यांच्या नोट्स आहेत मी ग्रुपला टाकलेल्या, मी त्या परत रिसेंड करतो रिझनिंग आणि मॅथच्या. त्यात काही ट्रिक्स दिलेल्या आहेत. तर तिसऱ्या स्टेप पर्यंत 4-5 स्टेप दिलेले आहेत, कारण ते MPSC वगैरे हायर लेवलच्या परीक्षांना वापरतात. आपण 3 ते 4 तिसऱ्या स्टेप पर्यंतच ते करायचंय. ठीक आहे. ते झालं. तुम्हाला त्याच्यात ट्रिक्स वगैरे सगळं कळेल सचिन ढवळे सरांच्या. त्यांचे लेक्चर पण आहे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग. आणि आपण जर समजा क्लास सुरू केला तर त्यात पण तुम्हाला ट्रिक्स वगैरे सगळं मिळेलच, काही अडचण नाही. पण ऍडिशनली फक्त माझ्याच क्लासवरती किंवा आपण जे काही क्लास चालू करू त्याच्यावर डिपेंड राहायचं नाही. त्याची फीज वगैरे पण असेल क्लासची, ती काय फार जास्त राहणार नाही. आणि टेस्ट सिरीज पण आपण त्याच्यावरती घेणार आहे. जशी तुमची पेपर पॅटर्न होईल त्या पेपर पॅटर्न नुसारच ती टेस्ट सिरीज आपण घेणार आहे. कारण तुम्हाला आता पॅटर्न जो आलेला आहे तो टायमिंगचा पॅटर्न आलेला आहे. हा सेम पॅटर्न कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे. तुम्ही जाहिरात वाचली नसेल तर एकदा बघून घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये पण काल मर्यादित प्रश्न असतील म्हणून दिलेले. आता त्यामध्ये तो पॅटर्न कसा आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. आता याच्यामध्ये जे काही टॉपिक आहेत फार्मसीचे, EDL, ECL वेगवेगळे जे टॉपिक आहेत ते तुम्ही गुगल करू शकता, त्याच्या PDF वगैरे वाचू शकता. आणि काही नसतील तर मी त्या ग्रुपवरती पण टाकेल किंवा ते क्लास लेक्चर मध्ये वगैरे पण होईल. ठीक आहे. जस्ट मिनिट. तर हा झाला, हा आहे पेपर पॅटर्न. ठीक आहे. पेपरचा पॅटर्न कसा आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही जर जाहिरातीचं 10 नंबरचं पेज बघितलं तर त्यात लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. आता हे कसं होतं, ग्रुप ABCD हे सर आम्हाला कळत नाही कसं आहे का समजून सांगतो 100%. हे बघा, तुमचे जे प्रश्न असणार आहेत 100 प्रश्न असणार आहेत, 2 मार्काला असणार आहेत. त्याला ना निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्हाला दिसतंय ना स्क्रीन शेअर मध्ये? येस सर, येस. ओके. हा, तर पहिलं काय असणार आहे, आता तुम्हाला कोणीतरी आडवं सांगितलं असेल किंवा उभं सांगितलं असेल तर ह्याचा विचार कसा करायचा, फक्त हे तुम्ही बघून घ्या की प्रत्येक सेक्शन मध्ये 3-3 क्वेश्चन या विषयाचे असणार. पहिल्या 2 याचे, आणि नंतर तिसरा जो आहे त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन असणार. आणि शेवटचा जो चौथा टेक्निकल डोमेन नॉलेज, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज असेल, मॅथ्स असेल, आणि सॉरी चौथा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये फार्मसीचे प्रश्न असतील. ठीक आहे. त्यामुळं ते तसंच करायचंय. हे सेक्शन वाईज तुम्हाला प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर हे सोडवायचे त्या पद्धतीनं. बघा, मराठीचे 3 क्वेश्चन पहिल्या सेक्शन मध्ये असणार.
लगेच दुसऱ्या सेक्शन मध्ये इंग्लिशचे प्रश्न असणार, इंग्लिशचा प्रश्न असणार की. मग लगेच तिसऱ्या सेक्शन म्हणजे त्याला टायमिंग जो आहे, एका एका सेक्शनला म्हणजे 3 प्रश्नाला तुम्हाला 3 नाही, हे 3 आणि 3 6 6 6 12, 12 आणि 8 20, 20 क्वेश्चनला 18 मिनिट असणार आहे. म्हणजे 20 क्वेश्चन तुम्हाला 18 मिनिटात सोडवायचे. तर याच्यामध्ये पण स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे तुम्हाला की कोणते प्रश्न आधी सोडवायचे. ठीक आहे. तर ते जर आले तर तुम्हाला पहिले फार्मसीचे आपल्या हँड असतो तो 8 प्रश्न सोडून घ्यायचे पटकन. नंतर मराठीचे 3 प्रश्न, नंतर इंग्लिशचे प्रश्न, नंतर 6 प्रश्न, शेवटी पटपट पटपट बुद्धिमत्तावर द्यायचं. बुद्धिमत्ताचेच प्रश्न सोडवायचे. त्यातला जर गणिताचे प्रश्न असेल तर त्यात तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिले बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. नंतर आहे तुमचा ग्रुप बीचा सेक्शन. सेम सेम ती स्ट्रॅटेजी ठेवायची. सर सेम एम्स मध्ये जो एमसीआरई मध्ये जो पॅटर्न होता सेम तोच आहे सर हा 2024च्या. राईट. आणि यावर्षीचा तो पॅटर्न असल्यामुळे आपण एम्सचे पण काही पेपर्स वगैरे आपण मुद्दाम प्रॅक्टिससाठी ठेवू, त्याचे ते पण करूया. त्यामुळं हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न खूप महत्वाचा आहे. कारण ह्या कमी वेळेतच तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे पहिले कसं होतं, 100 प्रश्न, आता आमच्या वेळेस कसं होतं, डायरेक्ट प्रश्न होते 100 प्रश्न, आणि 100 प्रश्न मग तुम्ही त्या 100 प्रश्नावरून 4थ्या प्रश्नावर तुम्हाला यायचं असेल तर येता येत होतं. हा, तुम्हाला याच्यामध्ये मार्क फॉर रिव्ह्यूचा एक ऑप्शन तुम्हाला करता येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे मी तुम्हाला शेवटी पण सांगेल एक्झाम स्ट्रॅटेजी. मार्क फॉर रिव्ह्यू केला म्हणजे तो प्रश्न तुमचा कन्सिडर होईल. पण त्या 20 मिनिटातच तुम्हाला, म्हणजे त्या 18 मिनिटातच तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. तो जर प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर तो प्रश्न गेला म्हणून समजा. त्यामुळं मार्क फॉर रिव्ह्यू तरी ऍटलिस्ट करून ठेवायचा, फक्त प्रश्न सोडायचा नाही. गणिताचा असो का बुद्धिमत्ताचा असो. गणिताचा प्रश्न नाही सुटला तर सोडून द्या बिंदास. ठीक आहे. सुटत असलं तर सोडवा, लॉजिकली आन्सर टिक करा, तिसरं चौथं जे काय असेल. आणि बुद्धिमत्ताचं तर तुम्हाला 100% सोडवायचे. त्याच्यात बुद्धिमत्तेत पण आउट ऑफ मार्क पडतात. जर तुम्ही ट्रिक्स लॉजिक जर व्यवस्थित केल्या तर पडतात. आणि टेन्शन घेऊन अजिबात अभ्यास करायचा नाही मित्रांनो. तुम्ही जर टेन्शन घेऊन अभ्यास केला तर तुमचा अभ्यास अजिबात होणार नाही. कमी दिवस आहे वगैरे असं काहीही नसतं. प्रत्येकासाठी कमी दिवस आहे, बरोबर आहे. प्रत्येक जण अभ्यास करतोय, असं वाटतं की बाबा याचा अभ्यास जास्त असेल, त्याचा अभ्यास जास्त, असं कोणीही नसतं. कोण तुर्रम खान नाहीये इथं. ठीक आहे. कोण धुतल्या तांदळाचं नाहीये. त्यामुळे प्रत्येक जणाला ते करायचंय. एक्झाम फी वगैरे तुम्हाला माहिती आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागासवर्गीयांसाठी 900. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट जे आहेत ते सांगितलेले ते पूर्ण तुमचे कंप्लीट ते डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे. सेम महानगरपालिके सुद्धा ते डॉक्युमेंट पाहिजे. 10वीचे दोन्ही सर्टिफिकेट, 12वीचे दोन्ही सर्टिफिकेट, डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयर. त्याच्यानंतर तुमचं जे अनुभव सर्टिफिकेट आहे ते कसं असावं. अनुभव सर्टिफिकेट हे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे की सर मी फॉर्म भरू शकते, मी ते मेडिकलवर काम केलं होतं पण ते एफडीएला अटॅच केलेलं नव्हतं. आता बघा, मी जे तुम्हाला रेकॉर्ड पाठवतोय ते वेडा नाहीये. मागच्या वर्षी पुणे महानगरपालिकेची जाहिरात आली होती. पुणे महानगरपालिकेने सगळ्या मुलांचे अनुभव चेक केले. त्या प्रत्येक मुलाचे ज्या मेडिकलवर त्यानं खरोखर काम केलेलं आहे का नाही, त्या मेडिकलवाल्याला फोन केले, ईमेल केले, त्याला बाय पोस्ट पत्र पण पाठवले. त्यांनी त्याच्यावरती कन्फर्मेशन केलं की हा विद्यार्थी आमच्याकडे काम करत होता की नाही. हे सगळं त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं. एफडीएला पण व्हेरिफिकेशन केलं की ह्या विद्यार्थी एफडीएला अटॅच आहे का. आता एफडीएला अटॅच असतं म्हणजे काय, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची वेबसाईट आहे, त्यांची ड्रग लायसन्सची सिस्टीम आहे. ठीक आहे. ज्याच्यात आपण जे जे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट नुसार जे मेडिकल ओपन करतो, रिटेल होलसेल जिथं आपण काम करतो तिथं त्या मालक काय करतात, तुम्ही जे काम करत असता तिथं तुम्ही अटॅच असले पाहिजे ऑनलाईन फार्मासिस्ट म्हणून. ते तुम्ही अटॅच असले पाहिजे. तिथं अटॅच आहे का नाही हे बघायसाठी मी तुम्हाला एक मेसेज सारखा सोडतोय की ज्यांना पाहिजे हिस्ट्री रेकॉर्ड, ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांना तारीख आठवत नाहीये. कारण एक्सपिरियन्स लेटर जे तुम्ही लेटर हेडवर त्यांच्या घेणार आहे त्यावर ड्रग लायसन नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ऍड्रेस वगैरे, शिक्का, स्टॅम्प सगळं असलं पाहिजे. तुमचं मेडिकल बंद झालेलं असलं तरी चालेल, पण ते एफडीएला तुम्ही अटॅच आहे का नाही कसं चेक करणार. मग त्यासाठी मी तुम्हाला एक मेसेज टाकलेला होता की त्यात फक्त 150 रुपये, कारण त्याला लॉग इन आयडी लागतो. त्याला थोडंसं चलन करून ते पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला काढून एक पीडीएफ मध्ये मी देतो, त्याची तारीख वगैरे. मग ते तुम्हाला व्हॅलिड प्रूफ पण होतं की आम्ही खरोखर एफडीएला अटॅच होतो. मग जे बोगस पोर आहेत, जे बोगस एक्सपिरियन्स लावणार आहेत ते बाहेर पडतात. तर आता माझा बरेच जण म्हणतात मग सर काय करू, आम्हाला तर आम्ही अटॅच नव्हतो, आम्हाला एक्सपिरियन्स नाही, मग काय करायचं. तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, कोणतीही परीक्षा एकदा दिल्यानंतर सक्सेस माणूस होत नाही. फार रेअर कंडिशन मध्ये 5% जर तुम्ही असेल तरी होतं. पण तुम्हाला कमीत कमी 2-4 एक्झामचा तरी एक्सपिरियन्स असला पाहिजे.
ठीक आहे, 1-2 मिनिट मी स्क्रीन शेअरिंग ऑफ करतो. हा, तुम्हाला 3 ते 4 एक्झाम तुम्ही दिल्या तर तुम्ही त्या लिस्टमध्ये येऊ शकता. आणि नसलं नाही आले तरी पण तुम्ही आता पण ते एक्झाम क्रॅक करू शकता. पण ऍटलिस्ट माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स असो नसो, तुम्ही ते काहीतरी लेटर हेड वगैरे कुठलं तरी घेऊन त्यामध्ये टाका. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये या, म्हणजे यादीमध्ये या शेवटच्या. आता 242 विद्यार्थी ऑनलाईन आहेत बघा. महाराष्ट्रातल्या किती विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे. त्यामुळं सगळ्यांना सांगतोय की सध्याचं कुठल्याही लेटर हेडवरती तुम्ही बनवून घ्या. तुमचं जर नसेल, कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्ही जर अटॅच नसाल तर ते तुम्ही बनवून घ्या. ते बनवून घेतल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. ती एक्झाम द्या मित्रांनो. तुमचा स्कोअर काढा. स्कोअर काढल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या चुका काय आहेत. आपल्या परीक्षेमध्ये चुका काय झाल्या, आपल्याला किती मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आणि कोणता विषय आपला वीक आहे ह्याचा अनालिसिस आपल्याला करता येतं. म्हणून तुम्ही ती परीक्षा दिली पाहिजे. त्या परीक्षेमध्ये जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर फार काय होईल, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधनं बाहेर पडा. दुसरं काय होईल, फक्त एवढंच होईल, सिलेक्शन होणार नाही, पण तुम्हाला जो कॉन्फिडन्स आलेला असेल की नाही यार, मी हा स्कोअर करू शकतो, म्हणजे याच्या पुढची परीक्षा मी 100% क्रॅक करू शकतो. मग जोपर्यंत मग मी अनुभव वगैरे घ्यायला, आत्ताच तुम्ही मेडिकल्सला कुठेतरी अटॅच ते करून ठेवा. ठीक आहे. त्यामुळं हे जे काय तुम्हाला मी सांगतो याच्यात काय पैसे कमवण्याचा माझा उद्देश नाही. 100-150 काय मला बगला बांधता येणार नाही, हे लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी, तुम्हाला एक्सपिरियन्स क्रायटेरिया हा व्हॅलिड प्रूफ सहित दिसला पाहिजे सिस्टमला त्यांच्या त्या. आणि तुम्ही कुठलाही एक्सपिरियन्स टाकल्यानंतर तुमच्यावर कुठली अशी कारवाई नाही होत मित्रांनो. कारवाई वगैरे कोणी होत नाही, काही टेन्शन घेऊ नका. बिंदास फॉर्म भरा, एक्झाम द्या. एक्झाम देणं खूप गरजेचं आहे. त्या एक्झाम बिल्ड्स यू. एक्झाम नॉलेज, अनालिसिस, लॉजिकल अनालिटिकल थिंकिंग आपली वाढवते की आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर आता इथून पुढे तुम्ही दररोज TCS चे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे आहेत. आणि IBPS चे मराठी इंग्लिशचे प्रश्न सोडवा. ठीक आहे. म्हणजे त्यातला एखादे प्रश्न काही रिपीट वगैरे झाले तर त्यात तुमचा बेनिफिट होईल. आता थोडं कोचिंग क्लाससाठी 3-4 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगेन की काय तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. पण तुम्हाला बाकीचे पण सोर्सेस सांगितलेले आहेत, कंपल्सरी कुणाला नाहीये. पण आपण जे करणार आहे ते एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजी, एकदम प्रॉपर अप्रोप्रिएट मॅनेजमेंट आणि स्टडीचं प्लॅन करून करायचंय. ठीक आहे. आता तुमचे काय प्रश्न आहेत ते मला विचारा. माझ्या मते जे काय खरोखर एक्झामच्या ओरिएंटेड जे काय बोलायचंय ते मी बोललोय. आता फार्माचे बुक्स सांगायचे राहिले तुम्हाला. मॅथ्स रिझनिंगसाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक घेऊ शकता. नितीन महाल यांचं मॅथ्ससाठी पुस्तक घ्या आणि सचिन ढवळे सरांचं रिझनिंगसाठी घ्या. आणि त्याच्या नोट्स पण आहेत. पुस्तक नाही घेतलं तरी तुम्हाला नोट्स मी टाकतो सचिन ढवळे सरांच्या मॅथ रिझनिंगच्या. त्यानंतर इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे, मराठीसाठी पण बाळासाहेब शिंदे वापरा. त्यानंतर जीके साठी फार जास्त कष्ट घेऊ नका, फक्त तात्याचा ठोकळा करा. आणि सायन्स पण वाचा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वाचा. म्हणजे ते पूर्ण वाचत बसायचं नाही तर आता ते जुने पुस्तकं नाही. बसके सरांचं पुस्तक आहे जनरल सायन्सचं, त्यातले टॉपिक फक्त बघा, 4 डोळ्याखालनं घाला. शक्यतोवर फिजिक्स वरती जास्त लक्ष देऊ नका. केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर जास्त द्यायचं. त्यात हेल्थ अँड डिसीज वगैरे काही टॉपिक आहेत, केमिस्ट्रीचे काही टॉपिक आहेत ते फक्त बघा. त्यानंतर तुमचे राहिला फार्माचे सिलेबस कशातनं करायचा. आता मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा झालाय, डिग्री झाली, ही परीक्षा बेसिक कशावर आहे, डिप्लोमावरची, DMAR ची. आणि जी आहे ही आहे महानगरपालिकेची, ती डिग्रीवर आहे. त्यामुळे स्टँडर्ड जो आहे फार्माच्या क्वेश्चनचा तो थोडासा बदलू शकतो. ठीक आहे. आता डिप्लोमाचे जे सिलेबस आहे तो कशातनं करायचा, डिप्लोमाची पुस्तक वाचायची, फार्माकोलॉजीचं डिप्लोमाचं पुस्तक वाचायचं. नंतर KD त्रिपाठी पण वाचायचं आणि KD त्रिपाठीचं क्लासिफिकेशन पण वाचायचं. ठीक आहे. नंतर तुम्ही गार्गन गुप्ता नावाचं पुस्तक आहे ते पण करू शकता, पण ते फार डीप आहे. तर तुम्ही पिअर्सनचं एक पुस्तक हाताशी ठेवा तुमच्या. फार्मॅकोलॉजी पिअर्सन मधलं पूर्ण करायचं. ठीक आहे. पिअर्सन जी पॅट नावाचं पुस्तक आहे. आणि बाकीचे जे आहेत तुमचे KD त्रिपाठीतनं पण ते जे तुम्हाला टॉपिक दिलेले आता त्याच्यात दिलेले डेंटल फार्मॅकोलॉजी, परत काय ते सायकोटिक, अँटीसायकोटिक ड्रग वरती पण दिलेले. ते जे दिलेले आहे याचा अर्थ काय, डेंटलसाठी कुठले ड्रग वापरतात, सायकॅट्रीसाठी कुठले ड्रग वापरतात, त्याचे क्लासिफिकेशन, ते सगळं तुम्ही जे काय टॉपिक दिलेले आहेत फार्मॅकोलॉजीचे, ते सगळे टॉपिक तुम्ही क्लासिफिकेशन,
इंट्रोडक्शन, फार्माकोव्हिजिलन्स काय, फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय, एडीआर ऍडवर्ड ड्रग रिएक्शन कुठले आहेत, काय, हे सगळे टॉपिक तुम्ही त्यातनं वाचायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही केडी त्रिपाठी मधनं वाचा. ठीक आहे, आणि तेच टॉपिक तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही त्याचा व्हिडिओ युट्यूबला टाकून बघू शकता. ठीक आहे, क्लास जर सुरू झाला, क्लासमध्ये जर तुम्ही लावलं तर ते क्लासचे जे टीचर आहेत ते एक्सपर्ट आहेत, जीपॅटच्या पोरांचे लेक्चर वगैरे येतात, ते पण तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतील, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका त्याचं. ठीक आहे, नंतर तुम्हाला सुटिक्स पण वाचा चांगला. ठीक आहे, सुटिक्स पिअर्सन मधला करू शकता किंवा आणि डिप्लोमाच्या पुस्तकातला पण करायचा, दोन्ही पण करायचे. आणि थोडं लॅचमन मधले काही इम्पॉर्टंट पॉईंट असतील तर ते बघा. इंडस्ट्रियल फार्मसीवरती काही प्रश्न विचारले जातात, स्टोरेज कंडिशन्स वगैरे याच्या ते पण थोडेसे बघून घ्या. त्यानंतर राहिला तुमचा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ज्युरिस्प्रुडन्सचं सचिन इटकर आणि कुचेकर सरांचं पुस्तक आहे, PS कुचेकर सरांचं, ते तुम्ही तर ते पुस्तक वाचू शकता. आणि पिअर्सन किंवा जीपॅट कंपेनियन मधले जे काही प्रश्न आहेत ते सोडवा. पिअर्सन आणि जीपॅट कंपेनियन मध्ये जे ज्युरिस्प्रुडन्स वरती आलेले प्रश्न आहेत किंवा थेरीज आहेत किंवा ऍक्ट आहेत, कलम आहेत, ते सगळे वाचा. मग ते फार्मसी ऍक्ट वरती आलेले असतील, पॉयझनस ऍक्ट वरती आलेले असतील किंवा ड्रग अँड नार्कोटिक ड्रग्ज वरती आलेले असतील प्रश्न असतील, ते सगळे तुम्ही प्रश्न पूर्ण सोडवा. ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास हा तुमचा तुम्ही हार्डली ते 2 वेळेस वाचा. 2 वेळेस वाचल्यानंतर त्याला काय करायचं, किंवा पहिल्या वेळेस प्रश्न बघायचे, नंतर ज्युरिस्प्रुडन्सचं पुस्तक वाचायचं, नंतर ते हे करायचं. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आपलं बुक आहे पी.व्ही. थोरात सरांचं, ते पण तुम्ही वापरू शकता. पण आता काय झालं की ते जे काही प्रश्न आहेत ते इझी लेवलचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जुन्या प्रकारचे. आता थोडे DMARने जे काही प्रश्न विचारले होते ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न अजिबात नव्हते. ते प्रश्न अनालिटिकल प्रश्न होते, म्हणजे अप्लिकेबल प्रश्न होते. समजा तुम्ही डिस्पेन्सरीला बसलाय, डिस्पेन्सरीला बसल्यानंतर अचानक कुणाला तरी चक्कर आली, तर तुम्ही काय देणार? किंवा अचानक एखाद्याला हार्ट फेल्युअर आलं तर तुम्ही त्याच्यावरती काय प्रोसिजर करणार? पहिले आपलं ते काय म्हणतात त्याला, कुठला ड्रग देणार किंवा कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती त्याच्यासोबत हे करणार, तुम्ही काय करणार, काय कंडिशन मध्ये, किंवा एखादा ड्रग येतो एक्सपायर झालाय तर मग तुम्ही काय करणार त्याचं, किंवा तुम्ही काही स्टोरेज कंडिशन आहे 2T8, 8 to 15 वगैरे, ज्या स्टोरेज कंडिशन आहेत त्या स्टोरेज कंडिशन्स मध्ये कोणत्या स्टोरेज कंडिशन मध्ये कोणता ड्रग ठेवला जातो. नंतर तुम्ही शेड्यूल एच ड्रग कुठले, नार्कोटिक्सचे ड्रग्स कुठले, शेड्यूल एक्सचे ड्रग कुठले, शेड्यूल जी चे ड्रग कुठले, प्रिस्क्रिप्शन वरचे ड्रग कुठले, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शेड्यूल वगैरे हे सगळं त्या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये एकदम कट टू कट बघायचे, कारण हा पूर्ण पार्ट ज्युरिस्प्रुडन्सच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे तेही बघा. आणि फार्मॅकोलॉजी प्लस ज्युरिस्प्रुडन्स असा मिक्स सिलेबस. ठीक आहे, आणि थोडासा सुटिक्स मायनर, असा सिलेबस तुम्हाला तो मिक्स मध्ये करायचा आहे. म्हणजे लक्षात आलं ना, तुम्हाला फार्माकोलॉजी कुठे यूज होणार आहे, तुम्ही डिस्पेन्सिंग करताना तुम्हाला कम्युनिटी फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी हा एक सब्जेक्ट आहे पुन्हा त्याच्यामध्ये. इथिक्स अँड लॉ नुसार तुम्ही डिस्पेन्सिंग करणार आहे. हॉस्पिटल फार्मसीमध्ये तुम्ही त्या किती एरियामध्ये बसलाय, किती बेडच्या हॉस्पिटलमध्ये बसलाय, ते सगळं तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुम्ही एखादे पेशंट तुमच्या समोर आहे आणि तो तुमच्याशी कम्युनिकेशन करतोय, याचा अर्थ काय, फार्मसी कम्युनिकेशन जे आहे आपल्या काय म्हणतात त्याला, फार्मासिस्टला आपण फार्मसी काउन्सिलिंग जे आहे, जे फार्मासिस्ट जे काउन्सिलिंग आपण करतोय ती काउन्सिलिंग येणार आहे, ते पण ते इथिक्स आणि याच्यामध्ये येते. तर तुम्ही कशा प्रकारे त्याची काउन्सिलिंग करता. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला लागणारा जो ड्रग आहे, तो ड्रग तो आत घेतल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये काय काय रिएक्शन होणार आहे ती सगळं तुम्हाला बघायचे, फार्माकोलॉजिकल ऍक्शन त्याची बघायची. ठीक आहे, पॅकेजिंग तुमच्या हातात ती पॅकेजिंग असते. त्यानंतर एखाद्या पेशंटला काही ऍक्टिव्हिटी झाली तर लगेच तुम्ही डिस्पेन्सिंग मधनं बाहेर उठून त्याला कसं कसं काय हँडल करणार, तिथे ते तुमचं फार्माकोलॉजी आली. म्हणजे हा जो विषय आहे हा सगळा त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कसं काम करणार त्याच्या रिलेटेड तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, सो की फोकस ऑन दॅट. एखादी क्लासिफिकेशन वाचत असले तर मी, माझी मैत्रीण आहे तिला मग हे झालं तर मी तिला हे देईल, माझा मित्र हा आहे त्याला ते देईल, असं थोडं व्हिज्युअलाइज करा, तेव्हा तुमचं ते क्लासिफिकेशन पण पाठ होईल आणि सगळंच पाठ होईल. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन पाठ करत असताना तुम्हाला खूप अवघड जातं ते, खूप म्हणजे असं वाटतं की यार किती अवघड आहे हे, पाठच होत नाही. पण दररोज तुम्ही वाचा ते. आणि केडी त्रिपाठीमध्ये काही ब्रॅकेटमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ना मित्रांनो क्लासिफिकेशन करताना, ते खूप इम्पॉर्टंट असतात. कोणतं क्लासिफिकेशन कोणत्या कॅटेगरीत येतं
ती खूप इम्पॉर्टंट. अल्फा, बीटा, गॅमा ब्लॉकर्स कुठले काय, आणि काय करा, तुमचे जर कोणी मित्र असेल, मैत्रिणी असेल, शेजारी लायब्ररीमध्ये असेल किंवा कोणी असेल, तर दररोज काय करा, तुम्ही अर्धा तास तरी चर्चा करा. तुम्ही आज जे काय वाचलं, जे काय तुम्ही एकमेकांना डिस्कशन करा, किंवा आपला फार्मा सोल्युशन डिस्कशनचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही दररोज प्रश्न टाका, तुमच्या नोट्स टाका, किंवा तुम्हाला काही ट्रिक्स असतील त्या पण टाका. एकमेकांना फायदा होईल, तुमचा त्याच्यातनं अभ्यास होईल, एकमेकांचं नॉलेज शेअरिंग होईल. हा, आणि तुम्हाला जर डिस्कशन करायचं असेल तर डिस्कशनचं मी हर्षल रोडगे सरांना ऍडमिन केलेलं आहे. ते तुम्हाला जर जर तुम्हाला डिस्कशन करायचं असेल, काही मी आज काय वाचलं, तू आज काय वाचलं, तुम्ही ओळखीचे नसले तरी चालेल, पण डिस्कशन जर तुम्ही केलं तर काय होईल की तुम्हाला एकमेकांचे मुद्दे मिळतील. ठीक आहे. तर हे सगळं असा तुम्ही स्टडी करायचा आहे. आता हॉस्पिटल आणि कम्युनिटी फार्मसीसाठी डिप्लोमाचे जे पुस्तक आहे ते वाचा. अजून कुठला सब्जेक्ट सुटलाय का आपला? मला वाटतं नाही सर सुटला. हा, हर्षल बोला. सर एक डाऊट आहे, मराठी ग्रामर साठी सर 5 दिवसामध्ये कसं कव्हर करायचं ते थोडस एक्सप्लेन करताय? बघा काय करायचं, मराठीचे जे प्रश्न आलेले आहेत ना, ते पहिले टॉपिक काढा की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत, किंवा ते TCS घेत असताना काय करायचं, तो टॉपिक ओपन करायचा, तो युट्यूबला टाकायचा. बाळासाहेब शिंदेचा व्हिडिओ आहे, त्यांनी ट्रिक पण सांगितलेली, आणि युट्यूबला खूप सारे व्हिडिओ असे की ते ट्रिक सांगतात, प्रश्न कसं सोडवायचा फास्टमध्ये, आणि ते पाठ कसं करायचं. तुम्ही जर ते 2-3 वेळा जर केलं तर तुमचं ते पाठ होऊन जातं, आणि फार अवघड नसतात प्रश्न मराठीचे, एकदम सोपे असतात, तुम्ही इझिली सोडू शकता. फक्त 4-5 प्रश्न असतात जे अवघड असतात, ज्याच्यात थोडस ट्रिक असतं, अलंकार वगैरे विचारलेले असतात. अलंकारवरती जास्त प्रश्न विचारतात बघा, कारण ती तुम्हाला नेहमी कन्फ्युज होते, म्हणून आपल्या स्वतःच्या ट्रिक बनवायच्या, की अशा पद्धतीची लाईन आली की हा अलंकार, तशा पद्धतीची लाईन आली की तो अलंकार. त्यामध्ये 4-5 दिवसामध्ये ते होतं कव्हर. डोंट वरी, एका दिवसात तुम्ही 2-3 टॉपिक करू शकता, काय अडचण नाही. फक्त तुम्हाला रूल्स माहित झाले ना, एकदा प्रश्न कसा सोडवायचा असा प्रश्न आला की तो तुम्हाला एकदा कळालं ना, तर काहीच अवघड नाही. बाळासाहेब शिंदेमध्ये मागे पण काही प्रश्न दिलेत ते प्रत्येक टॉपिकच्या, ते पण सोडवा. नंतर हे पण सोडवा, इंग्लिशचे पण सोडवायचे, मराठीचे पण सोडवायचे, आणि TCSचे प्रिव्हियस इयरचे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पण सोडवायच्या. मग त्याच्यात आलेला समजा हार्ड टॉपिक आपल्याकडून ते प्रश्न सुटायला लागले म्हणजे कॉन्फिडन्स येतो. ठीक आहे. आणि तसं नसेल तर एखाद्या टॉपिक वरती, आता ते ऍप येणार आहे, तर तुम्हाला जर वाटलं की बाबा याच्यावरती लेक्चर घ्या, मी मराठी ग्रामरवरती लेक्चर 100% घेऊ शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे. बाळासाहेब शिंदे अजून सर पुस्तक पुरेसं आहे ना सर? मोरो की सध्या वाळंबे सरांचे पुस्तक पण हे करायचं? एकच पुस्तक वापरा कुठलं तरी. ते समजा ओके. तुमचं पूर्ण बाळासाहेब शिंदे जर परफेक्ट झालं तरच तुम्ही मोरा वाळंबेकडे वळा. कारण मोरा वाळंबीची ना लँग्वेज थोडीशी हार्ड आहे. 233 जण अटॅच आहेत आता. थँक यू व्हेरी मच फॉर दिस ग्रेट रिस्पॉन्स. हा, आता पुढचा अजून कोणाचा काय प्रश्न आहे का? आणि प्रत्येकाला विनंती आहे, फार्मा सोल्युशन चॅनलवरती ज्या काही पोस्ट टाकतो त्या वाचत जा. त्या तुमच्यासाठीच असतात. त्या वाचल्या की इतर मित्रांना, ग्रुपला, इकडे तिकडे शेअर करा. मला काही याच्यातनं काही पैसे वगैरे नाही मिळत. हे सगळं समाजसेवा, ही सगळे तुमच्यासाठी चाललंय, हे लक्षात ठेवा. काही तुम्हाला अवेअरनेस करायचा असतो, बऱ्याच गोष्टी करतोय. हा, ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड रेज करा, तुम्हाला आलो टू स्पीक करतो मी. ठीक आहे. ऋषी सर, अमोल सिंघी बोलतोय जळगावहून. मला नमस्ते. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेडिकलचा. तुमच्याकडनं ते एक्सपिरियन्स घेतलं होतं मी. पण माझा जो ओनर होता मेडिकलचा, तो जुलै 2023 मध्ये वारला. तर मग त्याचं कसं ते फोन करतील त्याला? काही होणार नाही ना? एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवलंय मी, फक्त तो वारलेला आहे. त्यांच्याकडून जर कन्फर्मेशन नाही झालं तर FDA ड्रग इन्स्पेक्टर असिस्टंट कमिशनरकडे जातं ते. हो सर. हो, नाही आपलं तर FDA ला जोडलेलं होतं, तुमच्याकडनं ते बनवून घेतलं होतं. तसं सर्टिफिकेट बनवून घेतलंय, फक्त तो वारला. टेकचा सॉल्व्ह. मग ते तिथे त्रास कमी. मग ते जर तुम्हाला मी दिलेलं आहे ना, तर त्याची शक्यतो एन्क्वायरी होतच नाही, ते डायरेक्ट चेक करतात. त्यामुळे काही हो अडचण हो नाही. हो हो डोंट वरी, चालेल. तुम्ही फोकस करा अभ्यासावरती. येस. थँक्यू. हा, सर नेक्स्ट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते? DMR चा पेपर इंटरनल न्यूज 18 ऑगस्टच्या आसपासची आहे. ठीक आहे. आणि कल्याणची तर तारीख, ती पण तारीख आता पुढच्या महिन्यातच येण्याची शक्यता, शेवटच्या आठवड्यात. आणि जो प्रिव्हियस आहे पॅटर्न तोच राहणार का पुढे पण?
DMR साठी? पॅटर्न म्हणजे नेमकं म्हणजे काय विचारायचं? एक्झाम सिलेबस जो दिलेला आहे ना PDF मध्ये, सेम तोच सेम. फार्मसी मध्ये पण तोच? सिलेबस बदलणार नाही. आणि तुम्हाला एक ओके. सांगतो, मागच्या वर्षी सिलेबस मधले स्ट्रेट फॉरवर्ड कुठलेही प्रश्न आलेले नाही. त्यामुळे जे रट्टामार कार्यक्रम होते, जे रट्टा मारत होते विद्यार्थी, त्यांचा आलेला नाही. जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी होते, ज्यांचं लॉजिकल अनालिसिस त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे होतं, त्यांनाच ते प्रश्न सोडवता आले आणि तीच मॅक्सिमम पोरं लिस्टमध्ये आहेत. तर तुम्ही चेक करा कोणी पण. तुमचं कोण मित्र-मैत्रीण असेल. ओके सर, थँक्यू. त्यामुळे त्या अप्रोचने अभ्यास करा. ठीक आहे, म्हणजे दोन्ही म्हणजे रट्टा पण मारायचा, रट्टा मारायला काय लंडन मुलीला काम आहे, आणि तुम्हाला जे अनालिटिकल जे तुम्ही अप्लाइड प्रश्न जे काय काय करणार आहेत ते सोडवणार आहेत, किंवा तुम्ही प्रश्नपत्रिका बघा, लेंदी प्रश्न वाटतात तुम्हाला 2-2, 3-3 ओळीचे, त्यात ते प्रश्नाला आन्सर तर ते तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल. स्ट्रेट फॉरवर्ड कुठलेच प्रश्न नव्हते. आणि सर ऑप्शन मध्ये 4च असतील ना, जसं की IBPS पॅटर्न मध्ये 5 ऑप्शन येतात? नाही, CPS ला 4च ऑप्शन असतात. ऑप्शन किती पण असू द्या हो, प्रश्नाचं उत्तर आन्सर टिक करता आलं पाहिजे आपल्याला प्रॉपर. पॉझिटिव्ह अप्रोच, ह्याच्यात पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा फक्त. निगेटिव्ह अप्रोच ठेवला की म्हणजे पेशंट आहे किंवा हे औषध आहे, त्या औषध कशाला, क्लासिफिकेशन काय, ह्याच्यात पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला की बरोबर तुमचं उत्तर येणार. म्हणजे समोरचा पेशंट मरणार नाही असं जर ऑप्शन, मरेल असा प्रश्न ऑप्शन टिक केलं तुम्ही, असा अर्थ होतो त्याचा. तर तो पेशंट मरणार नाही अशा पद्धतीचं प्रॉपर आन्सर तुम्ही ती सिलेक्ट केलं पाहिजे. तर रिएक्शन होणार नाही. सर एक्सपिरियन्स कंपल्सरीच आहे का? DMR ला नाही, हा, येस येस. कल्याण डोंबिवलीला आहे. सपोज तुम्ही फक्त डिप्लोमा करून त्यांनी मार्केटिंग किंवा मग मॅन्युफॅक्चरिंग जॉईन केलेले असे विद्यार्थी म्हणजे भरूच शकत नाही का? मी सांगितलं ना सर तुम्हाला, सेशन तुम्ही आता जॉईन केलंय का? हा, लेट होतो थोडं. तुम्ही फॉर्म भरू शकता सर, फॉर्म भरू शकता, एक्झाम देऊ शकता. ते तुम्ही कशी करायची करा, मी तुम्हाला सांगणार नाही आता. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने डोकं लावा. एक्झाम द्या. रेकॉर्डिंग अवेलेबल आहे सर. रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, तुम्ही पुन्हा चेक करा. काय? ओके ओके ओके. तुम्ही रेकॉर्डिंग पण चेक करू शकता. हा, पुढं तर नेक्स्ट जॉब क्वेश्चन. करणाऱ्यांनी कशी स्ट्रॅटेजी ठेवायची सर अभ्यासाची? वेळ फार कमी असतो. किती वायर जॉब असतो तुमचा? सर 9 ते 5 जॉब आहे. 9 ते 5 जॉब आहे, बरोबर. रात्री संध्याकाळी आल्यानंतर अर्धा तास 100% झोपायचं, स्वयंपाक करायचा. स्वयंपाक केल्यानंतर 8:30 9 वाजता करेक्ट बसायचं, 9 ते 12 अभ्यास करायचा, सकाळी 5 ला उठायचं. सर पण ट्रॅव्हलिंग तुम्ही मध्ये थोडा वेळ जातो. जिल्ह्याच्या तुम्ही ठिकाणी काम केलं 5 जाईल. तास जरी अभ्यास केला ना मॅडम तरी, आणि ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्ही क्लासिफिकेशन वगैरे करू शकता ना. Yes, sir. हा, ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्ही छोट क्लासिफिकेशनचं बुक वगैरे किंवा काही तुमच्या नोट्स काढलेले ते तुम्ही कंटिन्यू वाचायचे. म्हणजे आपण कायम त्या प्रक्रियेत राहायचं. तुम्ही स्वयंपाक करत असाल तरी पण त्या स्वयंपाकाच्या ठिकाणी तुमच्या तिथं नोट्स वगैरे काही ना काही असं चिपकून ठेवा स्वयंपाक करताना, क्लासिफिकेशन. चपात्या लाटता अँटीसायकोटिक, अँटी डायबेटिक करत राहायचं. मी तर म्हणतो टॉयलेटला बसल्यावर पण ते सगळं त्या दरवाज्यावरती रंगवून ठेवा तुमचं ते. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, सिलेक्शन झाल्यानंतर सगळी जिंदगी बदलून जाते माणसाची. ठीक आहे सर 3-4 तास पुरेसे आहे का सर? हार्डली तेवढे निघू शकतात. मॅडम, हे बघा, तुम्ही कमी वेळेत जितका जास्त चांगला अभ्यास करसाल तेवढं फायद्याचं आहे, आणि तुम्ही अभ्यास करतच राहा 100%. आणि जेवढा जास्त वेळ काढता येईल तेवढा काढा. आणि परीक्षेच्या टायमामध्ये तुम्हाला फक्त 40 दिवस 4.5 तास झोपायचे. 4.5 तास जर तुम्ही 40 दिवस झोपले तर तुमचा रिझल्ट 100% येतो. म्हणजे झोपेचा वेळ कमी करा. बाकीचे लोक तुम्हाला ज्ञान वाटत असतील 7 तास झोपा, 8 तास झोपा, अजिबात नाही. तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल, तुम्हाला जर याच्यामध्ये यादीमध्ये यायचं असेल तर कमी झोपा, कष्ट दिसू द्या. देवाला पण कष्ट दिसले पाहिजे, तुमचे कर्म दिसले पाहिजे. ओके सर, थँक्यू. येस. हा, आणि हॅलो ऑलवेज मोटिवेटेड राहायचं. सर, नॉर्मलायझेशन वर थोडस सांगाल का आम्हाला? नॉर्मलायझेशन कसं राहील काय? आता जे नॉर्मलायझेशन असतं ना, ते काय असतं की तुम्ही कोणते प्रश्न किती सोडवता. म्हणजे कठीण प्रश्न जर तुम्ही जास्त सोडवले, कठीण प्रश्नाचे जर टुक्के पण बरोबर आले तुमचे, तर तुमचा स्कोर अचानक वाढून जातो. त्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये तुमचा फायदा पण होतो आणि नुकसान पण होतं. पण आता शक्यतोवर आपण एक काहीतरी प्रयत्न करू की हा जो पेपर आहे एकाच शिफ्टमध्ये घ्यायचा.
चालेल सर. हा पेपर जर एका शिफ्ट मध्ये झाला तर मग नॉर्मलायझेशन वगैरे हा काही जास्त विषय येणार नाही त्याच्यात. पण कठीण प्रश्न जर तुम्ही सोडवले, समजा गणिताचे प्रश्न कठीण असतात, एखादा इंग्लिशचा प्रश्न कठीण असतो किंवा जीकेचे पण प्रश्न कठीण असतात, ते जर तुम्ही व्यवस्थित लॉजिकली टिक केलं की नेमकं खरंच काय, म्हणजे शांत डोक्यानं आता तुम्ही जर पेपर व्यवस्थित सोडवले, आत्ताचे डीसीएस प्रिव्हियसचे ते जर व्यवस्थित तुम्ही सोडवले, व्यवस्थित बघितले 3 ऑप्शन काय आहे, हे ऑप्शन काय आहे, थोडं गुगलला सर्च कर, इकडं कर, तिकडं कर, करत राहा. थोडा टाइमपास होतो त्याच्यात सुरुवातीला, पण नंतर फास्ट फास्ट करत सगळं डोळ्याखालनं घाला. प्रत्येक टॉपिक तुमचं कव्हर झालं ना, तुमचा स्कोर येतो बघा. तुमचं प्रत्येक टॉपिक फक्त कव्हर होऊ द्या, एवढंच फक्त डोक्यात ठेवा. सर अजून एक प्रश्न आहे. सर आता सिलेबस कॉपी मध्ये फार्माकोग्नोसी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, अनालिसिस हे विषय नाहीयेत. तर एखादा हा. क्वेश्चन येऊ शकतो का काहीच येणार नाही? बायोकेमिस्ट्रीचे प्रश्न येतात, ठीक आहे. अच्छा, आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजेच जनरल सायन्स, ठीक. बायोलॉजी, बरोबर ना. हो बरोबर. बायोकेमिस्ट्रीवर प्रश्न येतो, पीए वरती प्रश्न येणार नाही, अनालिटिकल वर प्रश्न येणार नाही, फार्माकोग्नोसीवर पण एक पण प्रश्न नव्हता मागच्या वर्षी. त्यामुळे कशाला उगाच ते टॉपिक करत, म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष देऊ पण नका. तो वर केलं तरी चालून, बायो आणि मायक्रो. ठीक. हा, मायक्रो म्हणजेच बायो ना, म्हणजे हे अनाटॉमी. हो सर. हा, थँक्यू. anatomy. हा, येस. नेक्स्ट. तर ते महानगरपालिका पुण्याची जे झाली होती ना एक्झाम, त्या अनालिटिकवर 2 क्वेश्चन आले होते, पण सिलेबस मध्ये दिलेच नव्हता, पण आले होते. एकात 2 येतो, पण मग एकात 2 प्रश्नासाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा ते तुम्ही बघा. हा हा, हो ना ते. उगाच ते म्हणजे किती वेळ द्यायचा त्याला त्यानुसार सोडवा तुम्हाला. आणि शेवटी बेसिक नॉलेज असेल तर, बेसिक करायचं असेल तर तुम्ही पिअरसन मधले थोडे 2-3 पेजेस वाचू शकता. तर ज्यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही तर त्यांना फॉर्म भरता येईल का? म्हणजे इलिजिबल असतील का ते? त्याबद्दल 2 मिनिट सांगा ना परत सर, कारण लेट जॉईन झालोय आम्ही. तुम्ही एक्झाम देऊ शकता सर, पण डीबी मध्ये बाहेर पडाल, पण एक्झाम द्या, कारण तुमचा स्कोअर आला पाहिजे. तुम्ही परीक्षा दिली पाहिजे. परीक्षा दिल्याने अनुभव मिळतो, अनुभव मिळाल्याने लॉजिक बिल्ड होतं. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट एक्झाम मध्ये क्वालिफाय होऊ शकता. ही एक्झाम सोडायची नाही कुठली. आणि आपल्याला एकच जागा पाहिजे. कमी जागा आहे, माझ्या कास्टला एवढ्या जागा आहे, तेवढ्या जागा आहे. अरे आपल्याला एकच जागा पाहिजे, ती एका जागेत कसंही यायचंय, एवढंच लक्षात ठेवा. बोला रोहन. सर माझा एक प्रश्न होता सर, जे कल्याण डोंबिवलीचा सिलेबस आहे त्यामध्ये जनरल नॉलेज आणि फार्मा म्हणजे आणखी फार्मा आपला समजा सिलेबस आहे, तर त्यामध्ये सर 80-20 राहील की ते पोर्शन कसं राहील त्याबद्दल तो सांगू पण शकाल का? त्याच्यात आहे, नवीन अपडेटेड सिलेबस ग्रुपला टाकलेला आहे, एकदा चेक करून घ्या मित्र. त्याच्यात पण मराठी वगैरे सगळे ऍड केलेले आहे त्यांनी. म्हणजे सर तुम्ही टेक्निकल बद्दल कधी लेक्चर कंडक्ट करणार आहेत? 25च्या नंतर चाललाय विचार. तुम्ही किती जण इच्छुक आहात त्यानुसार. जर 100 विद्यार्थी जर असतील तर मग घ्यायला मजा येते. म्हणजे सर मी आम्ही म्हणणार नाही इंटरेस्टेड आहेत का? सर लेक्चरसाठी. हा? आम्ही लेक्चरसाठी इंटरेस्टेड आहेत. तुम्ही स्टार्ट करा सर, मुलं होतील जॉईन. हो सर. हा, पेड लेक्चर असतील फक्त ऍप वरती जे काय. हो सर, चालेल चालेल सर. कारण आपण टीम हायर करणार आहे त्यासाठी. हॅलो सर. आपण हॅलो येस सर, ते ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट त्याचं एक राहिलं बुक लिस्ट. DSBM चं डिप्लोमाचं पुस्तक आहे बघा. कारण सर नवीन सिलेबस मध्ये डिप्लोमाचे तो सब्जेक्ट नाही आहे आता, तर बऱ्याच जणांना त्याचं. बरं, मी ग्रुपला टाकतो. हर्षल सर आठवतंय का एखाद्या पुस्तकाचं नाव? मला काय आठवत नाही. मी त्या याच्यातलंच केलं होतं PSM मध्ये. सर आर्य एक मेहता प्रश्न होता होता सर सर. ते जुनं. RM एक मेहताचं प्रश्न पुस्तक होता. आहे बरोबर. DSBM आर एम मेहताचं पुस्तक आहे, हा. त्यातनं पण करू शकतो तुम्ही. हा, तोच सिलेबस, फक्त थोडं आता सब्जेक्ट वगैरे नाव चेंज झालेले आहेत. सर एक प्रश्न होता सर. एक एक कोणतरी बोला ना. हे आता मॅडम बोलत होत्या. परत ते एकदा मॅडम. सिलेबस सर तेवढा म्हणजे थोडाफार चेंज आहे, पण थोडंफार आहे नवीन सिलेबस मध्ये पण. आता कारण आम्ही आता टीचिंग करतो ना डिप्लोमाला, थोडस येतेच बेसिक. आणि जर तुम्ही जुने पण बुक वापरले तरी पण चालेल. मॅडम आपण काय करूया, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करून ठेवा चांगला DSBM वरती. तुम्ही जर लेक्चर घेताय तर एखादा आपण असंच लाईव्ह लेक्चर मुलांसाठी आपण ठेवू शकतो नंतर, ठीक आहे, फ्री मध्ये. तर माझा एक सर क्वेश्चन एक होता विचारत होतो सर. की हॅलो, माझा एक क्वेश्चन होता.
हो प्रत्येकाचा क्वेश्चन. 1 मिनिट थांबा. मॅडमचं हॅलो बोलणं सर. होऊ द्या. येस. हा, माझा एक क्वेश्चन होता की मागच्या वेळेस माझं झेडपी मध्ये ते WR मुळेच राहिलं होतं आणि EWS होतं माझ्याकडे तेव्हा. पण आता ओपन मध्ये SCBC चं सर्टिफिकेट मिळत आहे आणि स्टेटचं EWS निघत नाहीये म्हणत आहेत. सेंट्रलचं मिळते. मग आता तुमच्याकडे एसीबीसी एक कुठलं तरी एक मिळेल तुम्हाला. ईडब्ल्यूएस किंवा एसीबीसी कोणतं तरी एक चॉईस करा. पण EWS मी काढायला जर गेले तर ते स्टेटचं नाही निघत आहे म्हणत आहेत. फक्त तुम्हाला मिळेल तर नाही सेंट्रलचंच मिळेल. सर फक्त एसीबीसी निघत आहे मराठा कास्टला. हा, ईडब्ल्यूएस नाही मराठा भेटत. एसीबीसी तर EWS मग नाही मिळत आहे. एसीबीसीतूनच फॉर्म भरायचा मराठावाल्यांनी. ओके. आणि तुम्हाला मग ओपनच्या पण जागा येतात, एसीबीसीच्या पण येतात, प्लस अजून जागा माजी सैनिकच्या पण जागा तुमच्यात कन्वर्ट होतील नंतर. आणि ते यावेळेस लवकर होतील. परत अंशकालीन मध्ये काही काही मुलांना आता फॉर्म कसा भरावा, परत एक टॉपिक बरं झालं, विषय निघला. फॉर्म भरताना कृपया कास्ट व्यवस्थित मेन्शन करा. हा, आणि फॉर्म भरताना तुम्ही ना, बरेच जण काय करतात, तुम्ही पार्ट टाइम जॉब असं तिथं ऑप्शन आहे, पण त्याचा अर्थ तो नाही की तुम्ही पार्ट टाइम मेडिकल मध्ये किंवा कंपनीत जॉब करताय, असं नाही. ते असं आहे की अंशकालीन म्हणजे ग्रामपंचायत मध्ये शासन काय करत होतं, काही म्हणजे लोक नोकरी करण्यास तयार नव्हते, तर काही लोकांना ते नोकऱ्या देत होते अर्धा वेळ काम करण्यासाठी. तर ते त्या लोकांसाठी आणि ते स्पेसिफिकच लोक आहे, त्याची यादी आहे. तर त्या अंशकालीनच्या यादीमध्ये जर तुम्ही असाल, तुम्ही नसणार 100%, कारण ते 97च्या पूर्वीच आहे. तुमचा जन्म त्याच्यानंतरचा आहे, त्यामुळे त्या विषयात पडू नका. ठीक आहे. 97 ते हॅलो. 2007-8 पूर्वीच आहे. तर ते अंशकालीन कृपया टिक कुणीही करू नका. ठीक आहे. प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर करू शकता. हा, सर मागच्या वेळेस काही क्वेश्चन मराठीमध्ये होते, तसं राहणार का यावेळेस? काही क्वेश्चन म्हणजे कोणते क्वेश्चन? मराठीमध्ये पण होते आणि इंग्लिशमध्ये पण होते काही फार्माचे 2020. ना, हा फार्माचे फार. दोन्ही लँग्वेज असतात. तुम्ही जी लँग्वेज वरतून सिलेक्ट करणार ती लँग्वेज तुम्हाला खाली येईल. आणि प्रत्येक वेळी ऑप्शन पण असतो इंग्लिश मराठी करण्याचा. अच्छा, बरं ठीक आहे. सर ते एक प्रश्न होता सर. एक प्रश्न होता. बोला, नाव सांगायचं आणि प्रश्न विचारायचा. हॅलो सर, 50 डेज स्ट्रॅटेजी ठेवली तर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि डेज कसे डिवाइड करायचे प्रत्येक सब्जेक्ट साठी, ते एक सांगा. डेज आता तुम्ही ठरवायचे, प्लॅनिंग तुम्ही करायचं. स्टडीचं जे प्लॅनिंग आहे ना, ते सगळं तुम्ही करायचं. कारण काय होतं, कुणाला कोर सब्जेक्ट फार्माकोलॉजी फार चांगला असतो, कुणाचा सुटिक्स चांगला असतो. मग त्या विषयाला जे सब्जेक्ट एकदम फार चांगला आहे त्याला जास्त वेळ द्यायचा नाही. पण सुरुवातीला तुम्ही मायनर सब्जेक्ट करा. माझं असं हे असेल तुम्हाला सजेशन, सुरुवातीला मायनर सब्जेक्ट पूर्ण करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो. काय होते, मायनर सब्जेक्ट मुलं इग्नोर करतात. तर ते मायनर सब्जेक्ट इग्नोर करू नका. त्याच्यात एक प्रश्न या लागेल, कारण ते DSBM वगैरे हेच सगळं आपल्या ऍप्लिकेबल करायचं नंतर तुम्ही सिस्टम मध्ये आल्यानंतर. तर तुम्ही हा, सर ते माझा जो एक्सपिरियन्स आहे तो कोविड मध्ये मी PCMC मध्ये होतो, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वरती होतो. तर ते एक्सटेंड होत म्हणजे पहिला 6 महिने घेतलं, मग 1 दिवसाचा ब्रेक दिला, मग परत त्यांनी 6 महिने एक्सटेंड केलं, मग त्याच्यानंतर 1 दिवसाचा ब्रेक दिला, मग 3 महिने केलं. असं टोटल त्यांनी 10 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. मग त्या केसमध्ये तो एक्सपिरियन्सच्या सर्टिफिकेट मध्ये पण त्यांनी तसा ब्रेक मेन्शन केलेला आहे. आणि ते असू दे की, त्याला काय अडचण नाही. मग तुमचा किती कल्याण डोंबिवलीला किती 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय ना, तेवढा पूर्ण पाहिजे तुमचा एक्सपिरियन्स. ओके DMR ला काही फायदा नाही एक्सपिरियन्स असला काय नसला काय. ओके. सर एक क्वेश्चन होता सर, की जे EDL ECL चा जो टॉपिक आहे तो कसा प्रिपेअर करायचा सर? इसेन्शियल ड्रग लिस्ट कुठली आहे काय ते मी सांगतो तुम्हाला, ते लेक्चर घेईल त्याचे एखादं. इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि ECLचा. सर आणि अजून एक सर, की जेव्हा मागची DMR झाली होती, हार्डली सर म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर 20-25 दिवसात एक्झाम झाली होती, तेव्हा तुम्ही कसं मॅनेज केलं होतं सर, म्हणजे सिलेबस वगैरे आणि बाकीचं? मी ना फॉर्म भरला म्हणजे 3-4 दिवसात, कारण अटीतटीच्या परिस्थिती होती घरून. मी निघालो घरून तर फादर म्हणले आमचे एसटीत बसताना की मला लागेल तर शासकीय नोकरीच लागेल म्हणली, तू तिकडे काही पण कर. मग ते तारखं माझ्या डोक्यात होते की आपल्याला काही करून आता म्हणजे या पार आता लागायचंच आहे आपल्याला. मग कसं लागायचं, मग तेवढ्यात आली DMR ची जाहिरात आली. जाहिरात आल्यानंतर म्हणजे माझा मित्र PV थोरात, आम्ही रूम पार्टनरच.
सर आणि मी रूम पार्टनर. तर ते मला म्हणला की आपल्याला आता सिरियसली करायचंय. मग तो आणि आम्ही फार्माचं तो मला शिकवायचा. आणि कारण मला काही जास्त फार्माचं खरोखर येत नव्हतं. ते मला सांगायचे की असं असे हे असं तसं. मग पण तरी पण एवढं सगळं हे करून पण प्रश्न ते आलेच नाही. म्हणजे कोणाचा किती अभ्यास असला तरी काही फायदा नाही. पण तुमचं नॉन टेक्निकल मी ठरवलं की नॉन टेक्निकल चांगलं करायचं. म्हणून 17 तारखेला मला वाटतं मी फॉर्म भरला. 17 तारखेनंतर सगळं नॉन टेक्निकल हातात घेतलं आणि 2-2.5 तासच फक्त फार्मा करायचो मी. आणि तुम्ही पण नॉन टेक्निकल वरती म्हणजे 70% वेळ तुमचा नॉन टेक्निकललाच द्या. 20-30%च फार्मा करा. जास्त फार्मावर डोकं लावू नका. 70% पूर्णपणे फार्मसी नॉन टेक्निकल करा. त्यामुळे मी फक्त नॉन टेक्निकल वर लक्ष दिलं. दिवसभर फक्त प्रश्न सोडवायचे टीसीएसचे, माडाचे त्याचे मोबाईलवरती कंटिन्यू इकडे तिकडे गेलो कंटिन्यू असं बघत राहायचं कसा प्रश्न आलाय, काय आलाय, त्यात बारीक पॉईंट काय, शब्द काय, प्रत्येक प्रश्नामध्ये काय फिरवलंय, काय नाही ते सगळं लिहून ठेवायचं, डोक्यात ठेवायचं. असा प्रश्न आला तर आपण कसं सोडवायचा. अशा प्रकारचे असे किती प्रश्न आलेले आहेत परीक्षेमध्ये की ज्याचे आन्सर फक्त 3च आहे. या टॉपिक रिलेटेड. मग असे गणिताचे काही प्रश्न होते. मग मी काही ट्रिक्स केलेल्या होत्या की बाबा गणिताचे असे काही प्रश्न आहेत. जर फार 4-5 ओळीचं जर असलं तर त्याचं उत्तर पहिले 1-2 मध्येच असतं किंवा मग लगेच किंवा 3ऱ्या-4थ्या मध्ये असतं. छोटा असेल तर 4थ्या मध्ये असतं. कारण काही काही पूर्व प्रश्न सोडवताना पहिल्या ऑप्शन पासून सुरुवात करतात आन्सर काढायला. म्हणून त्यांना ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी ते मुद्दाम 4था आन्सर देतात. तर असं सगळं एकदम एकदम शिस्तीत अभ्यास करा तुम्ही. स्मार्ट अभ्यास करा. हे परीक्षा आहे ना फक्त नॉलेजची नाहीये. ही तुम्ही किती नॉलेज किती स्मार्टपणे तुम्ही त्याच्यामध्ये काम करणार. स्मार्ट म्हणजे हेच की तुम्ही हा प्रश्न कसा सोडवायचा. तो प्रश्न सोडवायचा पण त्याची ठीक आपली बरोबर आली पाहिजे. लॉजिकल आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा डोक्यामध्ये की ठीक आहे. मग त्यावेळेस मी काय केलं की 25ला संपलो आणि 29-30ला तारीख जाहीर झाली. 18 तारखेला पेपर होता. अरे बापरे मग टेन्शन आलं. मग ते 18 दिवस फक्त मी प्रश्न सोडवले. फक्त प्रश्न सोडवले. आणि त्यामध्ये पण माझे लॉचे पेपर पण चालू होते. म्हणजे 3-4 पेपर दिलेत मी. माझे 2 विषय राहिले त्या लॉचे. त्यामुळे माझं फायनल इयर तेव्हा राहून गेलं. तर मी ते विषय दिले नाही कारण प्रायोरिटी होती शासकीय नोकरीवर लागायचे आणि डोक्यात एकच ठेवायचे की आपल्याला आता एनी हाऊ लागायचंय. म्हणजे हे जर परीक्षेत नाही लागलो तर काय करायला नाही. मग आपण लय जोरात अभ्यास करतो. मग झोप कमी ठेवायची. सकाळी उठलं की सकाळी उठल्यापासून लायब्ररीत घासायचं. सुट्टी काढायची. सुट्टी काढा काही प्रॉब्लेम नाही. पण परीक्षेत पास व्हायचं म्हणजे व्हायचं. नॉन टेक्निकल सगळ्यात जास्त फोकस तुमचा नॉन टेक्निकललाच ठेवा. कारण नॉन टेक्निकलला 55+ प्रश्न हे आणणारेच सिलेक्ट झाले. माझे 69 प्रश्न बरोबर होते. आणि त्यानंतर 69 प्रश्न बरोबर असल्यामुळं काय झालं की नॉर्मलायझेशन एक 5-6 प्रश्नांचं नॉर्मलायझेशन होऊन मला 138 मार्क होते. 138चं डायरेक्ट 151 मार्क झाले. आणि सगळे शॉक झाले की सपकाळ सर एवढे आंदोलन करते, ह्याव करते, त्याला मदत करते, कायम सोशल मीडियावर असतात वगैरे. पण सोशल मीडियावर मी काही कामासाठीच होतो. मी अभ्यास पण करत होतो आणि माझ्यात मी स्किल डेव्हलप केलं होतं की जे काही बाहेर किती भांडणं झाली कोणाला किती माइंड शिफ्टिंग पॅटर्न डोक्यात ठेवा. तुम्हाला पण काम येणार आहे. एखादा विषय आपण तिथं ऐकला की तो लगेच तिथल्या तिथं सोडून द्यायचा आणि आपण आपल्या अभ्यासावर फोकस करायचा. फोन आला तो विषय बाजूला ठेवायचा, अभ्यासावर फोकस करायचा. किती काही हो तुमचा फोकस इथंच असला पाहिजे. पेपर सोडवताना पण सेम स्ट्रॅटेजी वापरायची. आपला मेंदू शांत असला पाहिजे. आपण जर अनस्टेबल असलो, आपण आपल्या जर डोक्यात 17 विचार असले, त्याचं काय चाललंय, तो काय करतोय, हे काय होतंय, ते काय होतंय. फक्त एवढंच आहे क्रॉस व्हेरीफाय करा की मी जे काय करतोय ते बरोबर करतोय का चुकीचं करतोय. मला तुम्ही मेसेज टाकू शकता टेलिग्रामला, ग्रुप डिस्कशनला मेसेज टाकू शकता. तुमच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता की मी हे पुस्तक वाचतोय, हे बरोबर आहे का, योग्य आहे का, वाटेल होईल का, काय अडचण नाही. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन आणि पॉझिटिव्ह राहा. या दिवसामध्ये निगेटिव्ह अजिबात राहायचं नाही. तुमचा रिझल्ट 100% येणार म्हणजे ना. कळालं सर एक लास्ट क्वेश्चन आहे माझा. सर प्रदीप बोलतोय मी. एक लास्ट क्वेश्चन आहे माझा. सर तो फॉर्म भरतोय ना आपण, त्या फॉर्म मध्ये ना एक क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असा कॉलम आहे. तर त्याच्यामध्ये आपण अगोदर 10th स्टँडर्ड नंतर 12th स्टँडर्ड आणि नंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकतोय. त्याच्यानंतर एक लास्ट आहे डिप्लोमा सर्टिफिकेट ट्रेनिंग डिटेल्स.
तर त्यामध्ये तर ते एक कंपल्सरी भरा असं दाखवतंय. तर त्यामध्ये काय टाकायचंय? तुमच्याकडे डिप्लोमा 3 महिन्याचे ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल ना? ते फार्मसी जेव्हा रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुमच्या नाही, नाही. फाईलमध्ये माझं असेल. डायरेक्ट हं. नाही, मी डायरेक्ट डिग्री नंतर मास्टर्स केलेलं आहे. तर आता मग इथे माझ्याकडे तुम्ही डिप्लोमाचं सर्टिफिकेट डिप्लोमाचं असं काही कसं काय नाहीये टाकायचं? माझ्याकडे. डिप्लोमाचं टाकायचंच नाही ना? सर मागत नाहीये, म्हणजे डिग्रीवाल्यांना मागत नाहीये. स्टार डिप्लोमा मार्क असेल, हा डिप्लोमावाल्यांना मागतात, हा डिग्रीवाल्यांना नाही मागत. सबमिट तुमचं होतोय काही फॉर्म. तुम्ही भरलाय ना फॉर्म? हा फॉर्म भर. फॉर्म भरण्याची ओके. गडबड करू कारण की नका मला ते बरं का? स्टार मार्क्स वगैरे दिसले म्हणून मी म्हटलं तिथे फील काय करायचंय वगैरे. नाही नाही नाही. ओके. आणि परत हे तुमचे 3 सेंटर असणार आहेत तुम्हाला, त्यापैकी मिळतील तुम्हाला 2 पहिल्यापैकी कुठलं तरी. सर ते बरोबर. ड्रग इन्स्पेक्टरचे एक्झामचं ओके. थँक्यू. कुठपर्यंत आलं त्याचं काही स्टेटस ते थोडंसं सांगता का ते सर? मंत्रालयात जाऊन चेक करा. तुम्ही स्टार्टिंगला बोलले होते की सिलेबस नुसार जायचं, सिलेबस मध्ये जे पॉईंट आहे. पण सुटिक्सचा असं काही स्पेसिफिक सिलेबस नाही दिलाय, आणि तुम्ही बोलले की सुटिक्स पण, मग असे अपार्ट फ्रॉम सिलेबस आपण कोणते कोणते सब्जेक्ट वरती फोकस केला पाहिजे? आता म्हणजे सुटिक्सचं काय होतं, मी केलं होतं ते सिलेबस मध्ये नव्हतं, पण सुटिक्सवर प्रश्न पण आले नव्हते. पण थोडेफार ते जे आहेत ना, कॅप्सूलचे नंबर वगैरे कुठले असतात किंवा काय, जे थोडे थोडे जे शॉर्ट पिअर्सन मधले जे चार्ट आहेत ना, तेवढे फक्त करा ऍटलिस्ट. पूर्ण सिलेबस करत नका बसू. सुटिक्सचे तेवढे चार्ट करून घ्या पिअर्सन मध्ये. सुटिक्स हॅलो. डिप्लोमाचं पुस्तक वाचलं तरी चालेल आणि पिअर्सन मधलं ते चार्ट वाचलं तरी चालेल. आणि पार्थ घरात सरांनी जो प्रश्न विचारला, सर मी ह्या सेशनच्या पूर्वीलाच याचं उत्तर दिलेलं आहे. जी प्रशासकीय प्रक्रिया आहे ती अडकलेली आहे. ती प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागेल. जाहिरात कधी येईल मी सांगू शकत नाही. त्याचं उत्तर हे फक्त एमपीएससीचे अध्यक्ष देऊ शकतात. महिन्याभरात 2 महिन्यात मी तुम्हाला सांगत होतो, पण जेव्हा जेव्हा जाहिरात पुटअप झाली तेव्हा तेव्हा त्रुटी निघत गेल्या. आता त्याला काहीही पर्याय नाही, कारण ती गोष्ट शासनाला कळायला पाहिजे. तर त्यात मी काही बोलू शकत नाही. ठीक आहे. हॅलो सर. हम्म. सपोज आपण त्याचा डिप्लोमा मी केलेला आहे, 100% डिग्री त्यासाठी प्रयत्न झालेली आहे. करतो. DI साठी मी 100% प्रयत्न करतोच आहे. माझं कंटिन्यू फॉलोअप आहे. पण काय होतं, तिथं फाईल पुटअप करायला सारखं मंत्रालयात जावं लागतं. ते माझ्याकडून शक्य होईना आता. हा ज्योती मॅडम बोला. हा सर, डिप्लोमा पण आहे, डिग्री आहे आणि पीजी पण झालं असेल, तर मग आपण डिग्री प्रिफर करायला पाहिजे की डिप्लोमा? कारण जेव्हा मार्क्स सेम येतात तेव्हा क्वालिफिकेशन पण बघितल्या जाते ना. 100%. मग आपण डिग्री क्वालिफिकेशन टाका, झाली. पीजी टाका, पीएचडी टाका, असेल तर टाका ना, काय प्रॉब्लेम. उलट चांगलं आहे. ओके सर. सारखे मार्क आल्यानंतर तुम्हाला प्रेफर केलं जातं आणि वयानुसार पण प्रेफर केलं जातं. ओके सर. थँक्यू सर. नेक्स्ट आपला काही प्रश्न आहे कुणाचा मित्रांनो? गणेश रिंगे, तुमचा हँडरेज तुम्ही केलंय का? हँडरेज करू शकता. बोला बोला पटकन. आपल्या इतरांचा सर, काही. क्षितिज बोलतोय. येस. सर, अभ्यास करताना आपला स्टडी शेड्यूल कसा असला पाहिजे डेलीचा? तुम्ही फुल टाइम शेड्यूल तुमचा मॅक्सिमम नॉट सकाळी आल्यानंतर क्लासिफिकेशन करायचे, व्होकॅब्युलरी करायची, आणि मग बाकीचे नॉन टेक्निकलचे जे तुम्ही लेक्चर असेल, समजा गणिताचं बुद्धिमत्ताचं जे आहे तुमचं, दुपारच्या वेळेत गणित बुद्धिमत्ता तुम्ही करू शकता. आणि सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही दुपारच्या सेशनमध्ये गणित करू शकता. सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही बुद्धिमत्ता वगैरे करा, मराठी करा आणि इंग्लिश करा. आणि शक्यतोवर दररोज आहे ना, दररोज सगळ्या सब्जेक्टला टच करा. म्हणजे 2-2 तासचा, 1-1 2-2 तासाचा टाइम डिवाइड करा. म्हणजे काय, सगळे सब्जेक्ट तुमचे पॅरलल चालतील. असं एक प्लॅन तुम्ही करू शकता. किंवा वन टाइम तुम्ही जर एकच सब्जेक्ट घेतला तर काय होतं, मग माणूस बोर होतं. त्यामुळे ते बोर नाही झालं पाहिजे. आपण एक दिवस आड तुम्ही वेगळा सब्जेक्ट पण घेऊ शकता. आज मराठी केलं, उद्या इंग्लिश करा, परवा गणित बुद्धिमत्ता करा. पण गणित बुद्धिमत्ता डेली करा. गणित बुद्धिमत्ता आणि व्होकॅब्युलरीचा पार्ट हा डेली करायचा. ठीक आहे. आणि बाकीचं मग राहिलेलं 2-3 तास तुम्ही फार्मसी करा, 3 तास. सर, लास्ट टाइम DMER 2 शिफ्ट मध्ये झालं होतं ना तुमच्या वेळेस? तर मग सर, यावेळेस एका शिफ्ट मध्ये होण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? कारण आता काल परवा ते सुप्रीम कोर्टानं पण निकाल दिलाय की नीटचा जो पेपर होता तो तुम्ही एका शिफ्ट मध्ये एकाच दिवशी घ्या,
जेणेकरून ते नॉर्मलायझेशन नकोय. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तर मग आपल्याला काही करता येईल का? तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लावून एक अर्ज तयार करा आणि DMARचं जे त्यांनी हेल्पलाईन डेस्क आणि DMARचं जे कमिशनरचं मेल आहे त्याला तुम्ही मेल टाकू शकता. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून तुम्ही विद्यार्थी शासनाला विनंती करू शकता, सगळं कॅम्पेन करू शकता. फार्मसी हक्क समितीवरती तुम्ही करू शकता. पण याच्यामध्ये जास्त डोकं लावू नका. आता अभ्यासावरती लक्ष द्या. एक ईमेल टाकायचा आणि त्यातनं एक्झिट व्हायचं की ते होईल ना होईल त्यावर नाही. आपण 2 शिफ्टमध्ये होणार आहे, आपण ते माइंडसेट तयार करायचं कसं. येस. हॅलो सर सर माझं नाव सावित्री जोशी आहे. माझं आताच म्हणजे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आलं आहे, रजिस्ट्रेशन झालं माझं. तर एक्सपिरियन्स क्रायटेरिया असेलच का पेपरसाठी? DMAR ला नाहीये. 2 जाहिराती आहेत मॅडम, एक कल्याण डोंबिवली आणि DMAR. कल्याण डोंबिवलीला जे अनुभव आहे DMAR ला नाहीये. जी सर, थँक्यू सर. तेच विचारायचं होतं, कन्फ्युजन होतं. नेक्स्ट. थँक्यू सर. हॅलो सर. येस, वेलकम. हॅलो सर, कॅम्प्युटर नॉलेजवर क्वेश्चन पडू शकतात का? थोडेफार 2-3 असतात, एक्सेल शीट वगैरे त्याच्यावरती बघून घ्या. अच्छा, एक्सेल ठीक आहे. शीट, वर्ड, मायक्रोसॉफ्ट ते एखाद्या युट्यूब चॅनलवरती असते कुठल्या तरी, ते करून घ्या. ठीक आहे सर, थँक्यू. सर म्हणजे DMAR ला जर कुठलंही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येईल का? म्हणजे आणि DV मधून एक्झिट होणार नाही ना? DMAR ला अनुभव नाही. परत एकदा ऐका, DMAR ला अनुभव नाही. DMAR ला अनुभव नाही. डिप्लोमाला पण नाही, डिग्रीला पण नाही. DMAR ला अनुभव नाहीये. परत एकदा सांगतोय. कल्याण डोंबिवलीच्या जाहिरातीत अनुभव आहे. कल्याण डोंबिवलीच्या जाहिरातीत अनुभव आहे. त्याच्यात तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट टाकायचं. आणि त्यात नाही टाकलं, तुम्ही दुसरं काही टाकलं तरी हॅलो चालेल. सर. पण तुम्ही एक्झाम द्या. सर GMP, FDA आणि ते ECL ड्रग आहेत ना, त्यांच्या नोट्स प्रोव्हाइड होतील का सर? नोट्स वरती कुणाचाही विश्वास ठेवायचा नाही. मला अनेक जण नोट्स मागतात. नोट्सचा प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. त्या नोट्स मधून प्रश्न येतील त्याची काय गॅरंटी? नाही म्हणजे सोर्स कोणता वापरायचा सर? गुगल. ह्या गोष्टी पुस्तकात नाहीये. ज्या गोष्टी पुस्तकात नाहीये त्या तुम्हाला गुगल वरती सापडतील. ठीक आहे सर, थँक्यू. हा. हॅलो येस. सर, तुम्ही जे बुक सांगितले ना ते एकदा आपल्या ग्रुपवरती सगळे नावं टाका ना, त्याचे रेफरन्सला बरे पडतील. बरं, ठीक आहे, टाकतो मॅडम. ओके, थँक्यू. हॅलो सर. बोला. हॅलो Yes, सर, yes. DMAR ला क्वालिफाय होण्यासाठी ऍटलिस्ट किती मार्क्स लागतील? DMAR ला क्वालिफाय होण्यासाठी 80% मार्क लागतील. 80% म्हणजे 200चे 80% केलं जातात. 160 मार्क लागतील. ओके, थँक्यू सर. पंचेचाळीस टक्के ते कोणतरी वाचलं असेल म्हणून त्यांनी ते पॉइंट उचलला. जर तुम्हाला 45% मार्क म्हणजे 200 चे 45 बेचोक 8 म्हणजे किती मार्क समजा 90 मार्क जर तुम्हाला असतील तरच तुम्हाला यादीमध्ये स्थान मिळेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पण कट ऑफ लागतो पुढे. असं नाहीये की तुम्ही 90च मार्क पाडायचे, तसं नाहीये राजांनो. 90च्या आत जर असेल तर तुम्ही यादीमध्ये येणारच नाही. मग तुम्हाला ते रँकिंग मध्ये ते कन्सिडरच करणार. तुम्हाला डायरेक्ट बाहेर फेकलं जाणार. तुमची फक्त यादी 90 मार्काचे जे वरती जे आहेत त्यांचीच यादी लावली जाणार. ठीक आहे. यादी फक्त लावणार हा, सिलेक्शन नाही. यादी. सिलेक्शन हे कट ऑफ नुसार होतं. 150-160 त्या आसपास मार्क पाहिजे. तर यावेळेस ते टायमिंग असल्यामुळे कदाचित थोडासा कट ऑफ खाली येऊ शकतो, बाकी काही नाही. पण 165-70चं टार्गेट तुम्हाला ठेवायचे. 164 मार्काचं त्या टार्गेट असलं पाहिजे. नेक्स्ट. हॅलो हा, बोला. सर, ते आता डिप्लोमाचं त्यांनी ट्रेनिंग सर्टिफिकेट विचारलंय ना, तर ते DVच्या वेळेस लागते का? लागतं ना. म्हणजे आता माझं तर सगळं M.Pharm पण झालं तरी पण लागेल का ते? 100% लागणार. कल्याण डोंबिवलीसाठी लागत. DMAR साठी लागत नाही. पण ते ह्याच्यामध्ये सांगितलं फक्त त्यांनी, मग ते अंदाजे डेट टाकलेत. कारण ते सर्टिफिकेट आपण लायसन्सच्या वेळेस देतो किंवा मग डिप्लोमा सर्टिफिकेट काढायचं असेल तर तेव्हा ते देऊन टाकावं लागतं ओरिजिनल.
टाकून द्या अंदाजी डेट, नंतरचं नंतर फक्त, एवढं काही लोड नाही. ठीक आहे चालते. पुढचं पुढचा कोणाचा प्रश्न आहे? आय होप सगळ्यांचे प्रश्न संपले. थँक्यू व्हेरी मच. आणि सेशन कसा वाटला त्याबद्दल नक्की प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला जर माझ्या सेशनने तुमचे जर काही शंका निरसन झाला असेल नक्की तर 100% कमेंट्स टाका, ग्रुपवरती टाकू शकता. आणि याची जी रेकॉर्डिंग आहे ती मी युट्यूबला टाकतोय. सो थँक्यू व्हेरी मच. फार्मा सोल्युशन चॅनलमध्ये आपलं आपण जॉईन झाल्याबद्दल 250च्या आसपास विद्यार्थी आज मला ऐकत होते, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आपल्या मित्रांना महाराष्ट्रामध्ये चॅनल कसं जाईल, सगळ्या मुलांना कसा फायदा होईल याचा विचार करून सगळ्यांनी चॅनलची लिंक आपली स्प्रेड करत राहा, विद्यार्थ्यांना जॉईन होत राहा, म्हणजे आपलं एक मोठी कम्युनिटी तयार होईल म्हणजे पुढे आपल्याला युनिटीने अजून काम करता येतं. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो हा सर, बोला. एक क्वेश्चन होता माझा. हा हॅलो. हा बोला. हा सर, ऑर्फन साठी काहीतरी जागा असतात ना सर? कशासाठी? ऑर्फन. ऑर्फन साठी पण जागा आहे. तुम्ही अनाथ आहे का? हो सर, त्याचं सर्टिफिकेट कुठून काढायचं? ते तुम्ही अनाथचा GR आहे ते बघा आणि तुमच्या जी संस्था आहे अनाथालय त्यांना विचारा. ओके चालेल सर. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. वेलकम वेलकम. नाईस सेशन सर. थँक्यू सर. थँक्यू.